वेव्सचं हे लेक्चर नंबर 2 आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट लेक्चर आहे या चॅप्टरचं. कारण आपण इथे असा पोर्शन शिकणार आहे जिथे सीईटीने 75% ऑफ द क्वेश्चन्स विचारलेत या चॅप्टर मधून. कुठला कुठला? स्टेशनरी वेव्ह, स्ट्रिंग वेव्ह, ओपन ऑर्गन पाईप, क्लोज्ड ऑर्गन पाईप आणि यालाच कनेक्टेड पुढचे टॉपिक्स जे कुठले कुठले सर, जे नेक्स्ट लेक्चरला मी कव्हर करेल. एंड करेक्शन, रेझोनन्स ट्यूब आणि त्याचबरोबर बीट. ठीक आहे, बीट फ्रिक्वेन्सी. एवढं झाल्यानंतर हा टॉपिक संपेल. पटकन आपण सुरू करू. पहिलं लेक्चर बघितलं नसेल तर हा लेक्चर पण बघू नका, कारण तुम्हाला काही कळणार नाही. ठीक आहे ना, सगळं इंटरकनेक्टेड बेटा ते. सगळ्यात पहिले सर, नाव काय? स्टेशनरी वेव्ह. नावात आहे स्टेशनरी. स्टेशनरीचा अर्थ काय होतो? स्टेशनरी वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जी रेस्टला असते. रेस्टला कशी असेल सर? म्हणजे त्याचे पार्टिकल्स ऑसिलेट करतायत पण वेव्ह ट्रॅव्हल करत नाही. आधीची होती प्रोग्रेसिव्ह वेव्ह जी मागच्या लेक्चरला बघितली, त्याचे पार्टिकल कशी होती? अशी वेव्ह होती, बरोबर. अशी वेव्ह म्हणजे पार्टिकल्स ऑसिलेट करतायत वर्टिकली आणि वेव्ह ट्रॅव्हल करते अलॉंग एक्स. ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह एनर्जी ट्रॅव्हल करते आहे, इथे एनर्जी ट्रॅव्हल करत नाही, म्हणून याला आपण म्हणतो स्टेशनरी वेव्ह. ही कशी बनते सर? बेटा ही बनते सुपरपोजिशनने. सुपरपोजिशन म्हणजे काय? तर माझ्याकडे दोन वेव्हज आहे सध्या. पहिली वेव्ह आहे y1 इज इक्वल टू a साइन kx मायनस ओमेगा टी. ही प्लस एक्स एक्सिसला जाणारी वेव्ह आहे, बरोबर आहे. इथे काय मायनस साइन आहे म्हणजे प्लस एक्स एक्सिसला जाणारी वेव्ह आहे. आणि दुसरी वेव्ह आहे y2 इज इक्वल टू a साइन kx प्लस ओमेगा टी. जेव्हा मी या दोघांचं ऍडिशन करतो म्हणजे सुपरपोजिशन करतो, मागच्या लेक्चरला सांगितलं होतं सुपरपोजिशन म्हणजे काय. जेव्हा दोन्ही वेव्हज एकत्र येतात, एक इकडून यायला लागली आणि एक इकडून यायला लागली, एकत्र येतात, एकाच पॉइंटला मीट करतात, तेव्हा एक रिझल्टंट डिस्प्लेसमेंट होते त्या पार्टिकलची, ज्या पण पार्टिकलला हे डिस्प्लेस्ड करायला बघताय. आणि ती काय सर? या दोघांचं ऍडिशन, किंवा मी म्हणतो y3 इज इक्वल टू काय येणार आहे? y3 इज इक्वल टू येतं, व्हेरी इम्पॉर्टंट. मी डायरेक्ट त्याची इक्वेशन लिहितो, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. सो y3, ठीक आहे, इज इक्वल टू 2a साइन kx cos ओमेगा टी. दिस इज इक्वेशन. हे कसलं इक्वेशन आहे? स्टँडिंग वेव्हचं इक्वेशन आहे. हे काय बेटा? हे स्टँडिंग वेव्हचं इक्वेशन आहे. आपण थोडंसं स्टँडिंग वेव्ह बनवून बघू म्हणजे आपल्याला कळेल काय प्रकारे हा. सगळ्यात पहिले स्टँडिंग वेव्ह कशी बनली होती? काय सांगितलं होतं मी तुम्हाला स्टँडिंग वेव्हला बनायला? सर स्टँडिंग वेव्ह बनली होती जेव्हा दोन वेव्हज अपोजिट डायरेक्शन मध्ये मीट करतात, बरोबर. बघा ही एक वेव्ह आहे माझ्याकडे आणि एक अशी दुसरी वेव्ह आहे, ठीक आहे ना. ही दुसरी वेव्ह आहे. तर ही वेव्ह लेटेस्ट से अशी चालली आहे प्लस एक्सला, म्हणजे ही y1 आहे, आणि ही दुसरी चालली आहे मायनस एक्सला, ठीक आहे. आता जेव्हा यांचं सुपरपोजिशन होतं, सुपरपोजिशन, तर तेव्हा काय होईल ना, एक तिसरी वेव्ह तयार होईल. तिसरी वेव्ह म्हणजे या वेव्ह चालल्या आहेत बरं का. तर रिझल्टंट वेव्ह मला कशी दिसेल? रिझल्टंट वेव्ह काहीतरी अशी दिसेल. दिस इज रिझल्टंट वेव्ह. आणि ही रिझल्टंट वेव्ह जी आहे ना, या दोघांपासून बनलेली ही जी रिझल्टंट वेव्ह तुम्हाला दिसते ना, तर ही ट्रॅव्हल नाही करत. मग याचं काय होतं? तर याचं बेटा ऑसिलेशन होतं. हे पार्टिकल्स खाली येतात, हे पार्टिकल्स वरती जातात. तुम्हाला ॲनिमेशन दाखवतो म्हणजे कळेल. आता बघा हे ॲनिमेशन तुम्ही चेक करा. दोन वेव्हज बघा. ही वाली वेव्ह कुठली आहे सर? ही प्लस एक्सला जाणारी निळी. लाल वाली वेव्ह कुठली आहे? लाल वाली वेव्ह कुठली आहे? ही निगेटिव्ह एक्सला जाणारी. आणि जी मी हिरवी वेव्ह काढली ती स्टँडिंग वेव्ह. हे दिसते का तुम्हाला? काळं काळं दिसते का? हे काळं काळं दिसते का? येस ऑर नो? तर हे काय बेटा? दिस इज अ स्टँडिंग वेव्ह. जर तुम्ही नीट बघितलं तर या स्टँडिंग वेव्हचे जे पार्टिकल्स आहेत ते काय करतायत? ते ऑसिलेट करतायत फक्त असे. ते ट्रॅव्हल करताना दिसतंय का तुम्हाला? ट्रॅव्हल नाही करत आहे, ते ट्रॅव्हल नाही करत आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो? स्टँडिंग वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे. तुम्ही थोडंसं जर नीट बघितलं, काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन इथे, की जर तुम्ही एखादा लूप कन्सिडर केला, सपोज मी आता फक्त या लूपकडे फोकस करा. हे वरती चालले, खाली चालले, वरती चालले आणि खाली चालले. हे सगळे पार्टिकल्स सेम एम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट करतायत का? सांगा बरं मला, सेम एम्प्लिट्यूड आहे का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. तुम्हाला फील करून देतो. थांबा जरा, आपण परत आपल्या सेक्शनला जाऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला हे कळावं लागेल की मॅक्सिमम एम्प्लिट्यूड किती आहे. तर हे जे बेटा मॅक्सिमम एम्प्लिट्यूड आहे, तर हे किती असतं? हे 2a असतं. 2a. एका वेव्हचं किती होतं? a होतं. सो दोघांचं मॅक्सिमम किती झालं? 2a झालं. पण सगळेच पार्टिकल 2a ला जाणार आहे का? बिलकुल नाही.
फक्त हा इकडचा जो पार्टिकल आहे हा 2a ला जाऊ शकतो, मॅक्सिमम अँप्लिट्यूडला जाऊ शकतो. अच्छा, इकडचा पण पार्टिकल जाईल बघा, याचं पण अँप्लिट्यूड किती आहे सर? 2a आहे, 2a. आणि हे जे पॉइंट्स आहेत बघा, हे पॉइंट्स तर हे फिक्स्ड आहेत, फिक्स्ड. मूव्ह करत होते का? मूव्ह करत होते? बिलकुल करत नव्हते. तुम्ही जरा नीट बघितलं तर तुम्हाला परत कळेल. हे बघा, हे पॉइंट्स बघा, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हे मूव्ह करत नाहीये. आणि मॅक्सिमम अँप्लिट्यूडला फक्त हा इकडचाच पॉइंट चाललाय, इकडचाच पॉइंट चाललाय बघा, हा 1, हा 2, हा परत इकडे 3, राईट. सो जे पॉइंट्स मूव्ह करत नाही त्याला मी काय म्हणतो? याला आपण म्हणतो बेटा नोड. नोड असे पॉइंट्स ज्यांची डिस्प्लेसमेंट 0 आहे, आणि असे पॉइंट्स ज्यांची डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, मॅक्सिमम आहे, त्याला काय म्हणायचं? तर त्याला आपण म्हणतो, लेट अस से दिस पॉइंट, दिस इज कॉल्ड ॲज अ अँटी नोड. अँटी नोड, आलं लक्षात? ठीक. अजून काही काही गोष्टी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही थोडंसं नीट बघायला गेलं तर हा एक नोड आहे आणि हा एक दुसरा नोड आहे. या दोघांमधला जो डिस्टन्स आहे तो किती असतो? तर या दोघांमधला जो डिस्टन्स आहे ना, दॅट इज इक्वल टू λ/2. किती डिस्टन्स आहे? λ/2. दिसते का तुम्हाला? अरे ही टोटल एकदम वेवलेंथ आहे. ही टोटल काय सर? ही टोटल वेवलेंथ आहे. आणि या दोघांमधला कुठल्याही दोन नोड्स मधला डिस्टन्स किती आहे? λ/2. तसंच दोन अँटी नोड्स मधला जो डिस्टन्स असतो, दोन अँटी नोड्स मधला, एक अँटी नोड कुठे? एक अँटी नोड इथे दिसते आणि ही एक अँटी नोड आहे, राईट. सो यांच्यामधला जर मला डिस्टन्स बघायचा आहे तर हा डिस्टन्स किती येईल? तर हा डिस्टन्स असा झाला. याला जर आपण थोडंसं खाली एक्सटेंड केलं तर हा पण किती बेटा? λ/2. याचा अर्थ काही काही महत्वाच्या गोष्टी आहेत की नोड आणि नोड, ठीक आहे, किंवा अँटी नोड आणि अँटी नोड यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तो किती असतो? λ/2. ऑलवेज रिमेंबर दिस, ऑलवेज रिमेंबर दिस, कधीच विसरायचं नाही, ठीक आहे. त्याचबरोबर जो अँटी नोड आहे बघा, आता हा अँटी नोड आहे आणि हा नोड आहे. अँटी नोड आणि नोडच्या मधला डिस्टन्स किती आहे? अँटी नोड आणि नोडच्या मधला डिस्टन्स असतो λ/4. किती असतो सर? λ/4. मी इथं लिहितो. सो माझ्याकडे अँटी नोड आणि नोड यांच्यामधला जो डिस्टन्स आहे दॅट इज λ/4. ठीक आहे. अँटी नोडला काय असतं बेटा? अँटी नोडला मॅक्सिमम अँप्लिट्यूड असतं आणि नोडला काय असतं सर? मिनिमम अँप्लिट्यूड असतं. मिनिमम म्हणजे किती? 0 आणि मॅक्सिमम म्हणजे किती? 2a. इथपर्यंत क्लिअर आहे? एकदम क्लिअर आहे सर, एकदम क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. थोडंसं आपण इक्वेशन बघू. हे जे आपण समजलं ना डायग्राम मधून, ते खरं आहे की नाही ते चेक करू एकदा. पहिले मला एक सांगा, इथून बेटा अँप्लिट्यूड कुठलं आहे? व्हेअर इज अँप्लिट्यूड? जी आपली रिझल्टंट वेव्ह तिथे अँप्लिट्यूड कुठलं आहे? दिस इज अँप्लिट्यूड. हे अँप्लिट्यूड आहे. दिस इज माय a'. ओके, अँप्लिट्यूड आहे. तर तुम्ही जर बघितलं तर अँप्लिट्यूड कॉन्स्टंट नाहीये. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड कॉन्स्टंट होतं. अरे होतं की नाही? प्रत्येक पार्टिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये बघा, आता फॉर एक्झाम्पल हा एक पार्टिकल आहे आणि हा एक पार्टिकल आहे, तर हे असे व्हायब्रेट करतील आजूबाजूचे पार्टिकल. दोघांचंही अँप्लिट्यूड सेम आहे, फेज वेगवेगळा आहे बरं का, वेगवेगळ्या पॉइंटला ते वरती आणि खाली करतील, पण मॅक्सिमम अँप्लिट्यूडला ते एच राहणार आहे, त्यांचं ए राहणार आहे, बरोबर आहे. पण इथे तसं नाहीये. इथे प्रत्येक पॉइंटचं अँप्लिट्यूड वेगळं आहे. कसं वेगळं आहे तुम्हाला सांगतो. आता कुठला पण बघा, कुठला पण एक लूप घ्या. सपोज हा एक लूप आहे, ठीक आहे ना, हा एक लूप आहे, हिरवा तुम्ही कन्सिडर करा. हे कसे व्हायब्रेट करतात? माझ्या हाताकडे बघा, आलं, असं गेलो इथपर्यंत, ठीक आहे, परत इथे वरती आलो. हा वाला जो पॉइंट आहे ना, हा वाला तोच मॅक्सिमम अँप्लिट्यूड आहे, त्याचा एवढं अँप्लिट्यूड आहे, परत खाली जाईल तर एवढं निगेटिव्ह मध्ये राहील. आता इकडचे पॉइंट बघा, इकडचे हा वाला पॉइंट बघा, हा वाला, त्याचा अँप्लिट्यूड केवढं आहे? त्याचा अँप्लिट्यूड कमी आहे बघा, फक्त एवढं अँप्लिट्यूड आहे. जरा डायग्राम काढून दाखवतो, तुमच्या डोक्यात घुसेल मी काय म्हणतोय. हा कसा व्हायब्रेट करेल? हा असा बघा, असा खाली जाईल, ठीक आहे, असा खाली जाईल, असा वरती जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर याचा असं येईल, याचा असं येईल. म्हणजे तुम्हाला दिसतंय का व्हेरिएबल अँप्लिट्यूड? कॅन यू गेट द व्हेरिएबल अँप्लिट्यूड? येस सर, ठीक आहे. त्याच पद्धतीने बेटा याचं अँप्लिट्यूड असेल. सो अँप्लिट्यूड आर नेवर सेम इन विच वेव्ह? स्टँडिंग वेव्ह, ठीक. सो अँप्लिट्यूड हे कसलं फंक्शन आहे सर? डिस्टन्सचं फंक्शन आहे किंवा एक्सचं फंक्शन आहे. सो माझ्याकडे जे अँप्लिट्यूड आहे दॅट इज 2a sin kx. आता अजून एक तुम्हाला एक मजा सांगतो, काय की अँप्लिट्यूड कधी 0 येतं? अँप्लिट्यूड 0 कधी येईल? अँप्लिट्यूड 0 कधी येईल? अँप्लिट्यूड 0 असतं. कधी 0 आहे? जेव्हा लक्षात ठेवा, हे डायरेक्ट रिझल्ट आहे बेटा. x इज इक्वल टू काय असतो? अँप्लिट्यूड 0 म्हणजे नोड कुठे 0, त्याच्यानंतर इथे λ/2, त्याच्यानंतर इथे लॅम्डा,
बरोबर आहे का? बघा मी काय म्हणतोय, 0ला, λ/2ला, त्याच्यानंतर लॅम्डाला, त्याच्यानंतर 3 λ/2ला, त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर येईल बेटा 2 लॅम्डाला, 2 लॅम्डाला. अशा पॉइंट्सला माझ्याकडे अँप्लिट्यूड 0 आहे. ठीक. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड मॅक्सिमम कधी आहे? अँप्लिट्यूड मॅक्सिमम कधी आहे? मॅक्सिमम. सो अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे x इज इक्वल टू किती? x इज इक्वल टू, जरा नीट लक्ष द्या, इथे बघा सगळ्यात पहिले इथे व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट नोड आणि अँटी नोड मधला डिस्टन्स. किती सांगितला होता नोड आणि अँटी नोड मधला? बघा बरं, नोड आणि अँटी नोड मधला λ/4. शाबास, λ/4. त्याच्यानंतर काय सर? त्याच्यानंतर बघा इथे येईल, इथे येईल, इथे ना जास्त अँप्लिट्यूड, इथे जास्त अँप्लिट्यूड आहे. हा λ/2 प्लस हा λ/4 म्हणजे किती येतं सर? 3 λ/4. त्याच्यानंतर येईल बेटा 5 λ/4. त्याच्यानंतर येईल 7 λ/4. असं चालत राहील. येतं का लक्षात? 7 λ/4. तो इथे मॅक्सिमम अँप्लिट्यूड आहे आणि इथे काय मिनिमम अँप्लिट्यूड आहे. मॅक्सिमम म्हणजे 2 आहे ना, आणि हे मिनिमम अँप्लिट्यूड आहे. अजून पुढे काय? अजून पुढे बऱ्याच गोष्टी आहेत. जसं सगळ्यात आधी तुम्हाला हे कळायला पाहिजे की यांच्यामधला फेज डिफरन्स काही आहे का? फेज डिफरन्स, फेजचा अर्थ काय होतो? फेज म्हणजे लोकेशन ऑफ द पार्टिकल. ठीक आहे ना, लोकेशन ऑफ द पार्टिकल. आता हे सगळे जे पार्टिकल आहेत, जर तुम्ही नीट बघितलं ना, तर एका लूपचे पार्टिकल आहे ना, हे सेम फेज मध्ये असतात. सेम फेज मध्ये. कसं सेम फेज मध्ये? माझ्या हाताकडे लक्ष द्या, हा लूप आहे बरं का, हा लूप. तर बघा आता मी खाली चाललो, माझा हात कसा सपाट झाला, राईट? सो ऑल पार्टिकल्स आर मुव्हिंग डाऊनवर्ड अँड दे आर ॲट देअर मीन पोझिशन. सगळे कुठे? मीन पोझिशनवर आहे. अच्छा, परत ते त्यांच्या मॅक्सिमम अँप्लिट्यूडला गेले. अच्छा, परत ते त्यांच्या मीनला आले, परत ते त्यांच्या मॅक्सिमम अँप्लिट्यूडला गेले. म्हणजे सगळेच सोबत खाली येतील, एक्स्ट्रीमला जातील, परत मीनला येतील, परत पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जातील. बरोबर? याचा अर्थ सगळे फेजमध्ये आहेत. सगळे काय आहेत? फेजमध्ये होत. पण प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये तसं नव्हतं. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये काय होतं? सपोज हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल असं चाललाय बघा, हे असे होते, आजूबाजूचे पार्टिकल असे व्हायब्रेट करायचे. सो दे आर इन नॉट फेज. पण हे सगळे कसे बेटा? हे फेज मध्ये. ओके, हे फेज मध्ये. अजून एक दुसरी गोष्ट की जे अपोजिट लूपवाले आहे, अपोजिट लूपवाले म्हणजे कुठले म्हणायचे मला? हे तर असे चालले, हे एकत्र असे चालले, राईट? पण जेव्हा हे खाली जात असतील ना, तेव्हा हे वरती जात असतील. हे काय जात असतील सर? वरती जात असतील. याचा अर्थ याच्या बाजूचा जो लूप आहे, याच्या बाजूचा लूप आहे, नोड आणि त्याच्या बाजूचा एक लूप आहे. पहिला लूप ऍडजसंट लूप, ते आउट ऑफ फेज असतात. जरा तुम्ही परत एकदा अॅनिमेशन बघितलं तर तुमच्या डोक्यात बसेल बघा. जेव्हा हे खाली चालले बघा, हा वर चाललाय, हा खाली चाललाय, हा वर चाललाय, हा खाली चाललाय, असं होतंय. बरोबर आहे का? बरोबर आहे? येस सर, बरोबर आहे. सो दे आर आउट ऑफ फेज. ठीक. सो इथे मी लिहितो, इथे इम्पॉर्टंट पॉइंट लिहून घेऊ आपण, म्हणजे आपण कधी विसरणार नाही की सेम लूप मधले सगळे पार्टिकल जे आहेत ते कसे असतात? इन फेज. चा अर्थ काय होतो? डेल्टा फाय किती बेटा? इथे डेल्टा फाय 0 आहे. आणि जे ऍडजेसंट लूप असतात, ऍडजेसंट म्हणजे आजूबाजूचे, शेजारचे, ऍडजेसंट लूप वाले जेवढे पार्टिकल असतील त्यांच्यामध्ये हे काय? आउट ऑफ फेज म्हणजे डेल्टा फाय किती येणार आहे? डेल्टा फाय इज इक्वल टू पाय. लक्षात आलंय तुमच्या? लक्षात आलंय? येस सर, व्हेरी क्लिअर, नो डाऊट ॲट ऑल. इथं बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स. व्हॉट आर इम्पॉर्टंट पॉइंट्स? हे डायरेक्ट विचारतात बरं का, डायरेक्टली दे विल आस्क. कशा? व्हॉट इज स्टँडिंग वेव्ह? सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्स. दोघांचं अँप्लिट्यूड सेम आहे. अरे होतं की नाही दोघांचं अँप्लिट्यूड सेम? बघा, दोघांचं अँप्लिट्यूड सेम आहे, या वेव्हचं आणि या वेव्हचं. पण रिझल्टंट वेव्हचं जे अँप्लिट्यूड आहे ते किती बेटा? 2 आहे. आणि प्रत्येकाचं अँप्लिट्यूड सेम नाहीये, हा, वेगवेगळे अँप्लिट्यूड आहे. नो नेट एनर्जी ट्रान्सफर, एनर्जीचा ट्रान्सफर होत नाही, म्हणून त्याला स्टँडिंग वेव्ह आपण म्हणतोय. नोड्स म्हणजे काय? नोड्स म्हणजे असे पॉइंट जिथे डिस्प्लेसमेंट 0 आहे, है ना? आणि 2 नोड मधला डिस्टन्स किती सांगितला होता मी? λ/2. लक्षात ठेवा, याच्यावर डायरेक्ट प्रश्न आहे. 2 अँटी नोड मधला पण किती? λ/2. आणि नोड आणि अँटी नोड मधला किती? λ/4. ठीक. अँटी नोड मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स बिटवीन 2 अँटी नोड, क्लिअर एकदम. अँप्लिट्यूड काय बेटा? अँप्लिट्यूड व्हॅरीज विथ द पोझिशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. डायरेक्ट डिफरन्स विचारतील. प्रोग्रेसिव्ह मध्ये अँप्लिट्यूड इज सेम, फेज इज डिफरंट. बट हिअर अँप्लिट्यूड इज डिफरंट अँड फेज इज सेम इन अ सेम लूप. ओके सर. इथे बघा फ्रिक्वेन्सी तेवढीच आहे, फ्रिक्वेन्सी बदललेली नाहीये. फ्रिक्वेन्सी म्हणजे सर सांगा, हे बघा,
हा माझा एम्प्लिट्यूड आहे आणि हा कॉस वाला आहे बेटा, कॉस. हे काय दाखवतोय, हे मला SHM दाखवतोय. इथे सगळे पार्टिकल्स SHM करतायत, फक्त वेगवेगळ्या एम्प्लिट्यूडने करतायत, बाकी काही विषय नाही. ओके ओके सर. त्याच्यानंतर पार्टिकल्स बिटवीन टू नोड्स, दोन नोडच्या मधले जे पार्टिकल आहेत ते सेम फेज मध्ये असतात, एका लूप मध्ये येतात ते, बरोबर ना, एका लूप मध्ये येतात. आणि ऍडजेसंट सेगमेंट वाले जे असतात, ऍडजेसंट आजूबाजूचे, ते अपोजिट फेज मध्ये असतात. राईट. सो हे डिफरन्स आहे, डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. हा टेबल आहे. तो प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल करते, इथे रेस्ट मध्ये राहते, इथे एनर्जी ट्रान्सफर होते, इथे एनर्जी ट्रान्सफर होत नाही. हा सिंगल सोर्सनी प्रोड्यूस होते, सिंगल सोर्सनी, आणि इथे काय होतं, सुपरपोजिशन होतं. इथे नोड्स काय ना फिक्स नसतात, पण इथे काय बेटा, फिक्स नोड असतात. इथे नोड वगैरे बनतच नाही ट्रॅव्हलिंग मध्ये, कारण प्रत्येक पार्टिकल झिरो डिस्प्लेसमेंट कधी ना कधी होणार आहे. ठीक आहे, आणि मॅक्सिमम पण होणार आहे त्याचा. ऑल पार्टिकल्स हॅव डिफरंट एम्प्लिट्यूड, ऑल पार्टिकल्स हॅव डिफरंट एम्प्लिट्यूड, आणि इथे काय, फिक्स्ड अँटीनोड्स विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. हे चुकीचा पॉईंट आहे हा. ऑल पार्टिकल्स विल हॅव डिफरंट एम्प्लिट्यूड नाही, इथं सेम एम्प्लिट्यूड असतं. प्रोग्रेसिव्ह मध्ये एम्प्लिट्यूड काय असतं बेटा, सेम असतं. आणि फिक्स्ड अँटीनोड विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड, इथे काय होतं, इथे एम्प्लिट्यूड वेगवेगळे आहेत, अँटीनोडचं सगळ्यात जास्त एम्प्लिट्यूड असतं. त्याच्यानंतर एम्प्लिट्यूड, अच्छा हे अँटीनोड होतं इथे, ठीक आहे, बरोबर आहे. एम्प्लिट्यूड तेच म्हणतोय मी, सेम फॉर ऑल पार्टिकल्स, आणि इथं व्हॅरीज. त्याच्यानंतर काय बेटा, फेज डिफरन्स, हे सांगितलंय सगळं, सेम ॲज सोर्स फ्रिक्वेन्सी, सगळे पॉईंट्स तुम्ही वाचून घ्याल. ठीक आहे. आणि फक्त हे सांगताय तिथे कुठे कुठे बनतात, तर आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय काय बघितलंय. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण वॉटर वेव्ह बघितली, साऊंड वेव्ह बघितली, स्ट्रिंग वेव्ह आहे. इथे स्टेशनरी पण ऑर्गन पाईप, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आपण बघू. आता फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, इथून प्रश्न येतात, थोडंसं आता समजून घ्या, महत्वाचा पार्ट आहे. जसं माझ्याकडे काय आहे ना, माझ्याकडे अशा दोन वॉल्स आहेत, दोन वॉल्स आहेत, आणि एक दोरी बेटा, अशी एक दोरी आहे. ठीक आहे. आता मला काय करायचंय ना, मी या दोरीला जर असं स्टक केलं, असं स्टक केलं, थोडंसं डिस्टर्बन्स दिला, तर ही दोरी काय करेल, व्हायब्रेट करावं लागेल. व्हायब्रेट कशी व्हायब्रेट करेल बरं, अशी व्हायब्रेट करेल. एक पॉसिबिलिटी आहे, अशी व्हायब्रेट करेल. हे काय बनवलं सर तुम्ही, हे बेटा मी त्याचं व्हायब्रेशन पॅटर्न बनवलं बघा, असं 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 असं, एका लूपमध्ये, एका लूपमध्ये, बरोबर आहे ना, असं 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 व्हायब्रेट करेल. राईट. आता जर तुम्ही बघायला गेलं तर मी याला नोड म्हणू शकतो का, कारण हा पॉइंट तर झिरो डिस्प्लेसमेंट आहे. हा काय सर, हा नोड आहे, हा पण झिरो डिस्प्लेसमेंट आहे. हा इकडचा पॉइंट, याच्या करस्पॉन्डिंग जो पॉइंट आहे तो काय बेटा, अँटी नोड आहे, अँटी नोड आहे. नोड आणि नोड मधला काय डिस्टन्स असतो सर, नोड आणि नोड मधला डिस्टन्स असतो λ/2, λ/2. याचा अर्थ मी म्हणू शकतो λ/2 इज इक्वल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग, बरोबर ना. अरे लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजे हीच आहे बेटा. अरे स्ट्रिंग अशी केल्यानंतर काय, अशी काय, ती लेंथ सेम आहे. ओके, लेंथला नाही फरक पडत. सो λ/2 मी म्हणतो बेटा, λ/2 इज इक्वल टू एल. ठीक. सो λ/2 इज इक्वल टू एल म्हणजे लेमडा किती आला, लेमडा इज इक्वल टू 2l. ठीक आहे. आता जर मला फ्रिक्वेन्सी लिहायची, फ्रिक्वेन्सी, तर मी फ्रिक्वेन्सी कशी लिहितो, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, फ्रिक्वेन्सी काय असते, मला फ्रिक्वेन्सी पाहिजे, कुठल्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करते. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू असतं v/λ. हा फॉर्म्युला माहिती आहे का, एकदम सोपा फॉर्म्युला आहे. राईट. सो इथे लिहितो बेटा मी v/2l. ही माझ्याकडे एक फ्रिक्वेन्सी आली फ्रिक्वेन्सी. ओके. आता दुसरी केस घेऊ आपण. जरुरी आहे का, जरुरी आहे का हे असंच व्हायब्रेट करेल, अजून पण केस असू शकते याची. काय केस असू शकते सर, असं पण असू शकतं की या दोन भिंती आहेत माझ्याकडे, आणि आता मी काय करतो बघा, एका लूप मध्ये व्हायब्रेट न करता या दोरीचा एक लूप बनेल असं काही, म्हणजे फक्त एवढा एक सिंगल लूप काय जरुरी आहे का, असं पण एक डायग्राम येऊ शकते. कशी सर, अशी दोन लूप, अरे बनू शकतात की नाही दोन लूप, अरे बनू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. म्हणजे इथे नोड झाला, इथे काय परत एकदा नोड आहे, इथे काय बेटा परत एकदा नोड आहे. जर तुम्ही नीट बघायला गेलं तर नोड आणि नोड मधला किती डिस्टन्स असतो, हा λ/2, आणि पुन्हा किती आला, पुन्हा काय λ/2. मी स्ट्रिंग तर नाही बदलली, स्ट्रिंग तर तीच आहे, आज पण स्ट्रिंग तीच आहे. याचा अर्थ मी म्हणू शकतो की टोटल डिस्टन्स जो माझ्याकडे तो किती आहे सर, लॅम्डा. टोटल डिस्टन्स λ/2 प्लस λ/2 विच मस्ट बी इक्वल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता जर मी फ्रिक्वेन्सी लिहायला गेलो है ना, लेटस से आता फ्रिक्वेन्सी लिहायला गेलो, ही जर एफ आहे तर मी म्हणतो बेटा इथे ही F1 आहे सपोज, तर मी म्हणतो F2 इज इक्वल टू किती येणार आहे सर, याला तुम्ही लिहू शकता v डिवायडेड बाय लॅम्डा. लॅम्डा जग काय लिहिशील एल, तर v/l न लिहिता मी इथं असं पण लिहू शकतो F2 इज इक्वल टू 2v/2l.
2v/12 लिहू शकतो ना, 2 नी मल्टिप्लाय डिवाइड करून. असं का लिहिलं सांगेल मी तुम्हाला. त्याचबरोबर 3 लूप पण बनू शकतात. अरे बनू शकतात की नाही 3 लूप? येस सर बनू शकतात. म्हणजे मी असं म्हणतो 3 लूप कसे बनवायचे? ही भिंत आहे, अजून एक भिंत आहे, सो त्या दोरीचे 3 लूप बनवू आपण. 1 हा झाला 2 आणि हा तिसरा. पुन्हा एकदा हा 1 2 आणि 3 झालं. परत एकदा बेटा नोड 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 आणि नोड. सो हे किती आहे? हे λ/2 आहे. हा पण झाला λ/2. हा पण किती झाला सर? λ/2. याचा अर्थ माझ्याकडे आलं 3 λ/2. टोटल 3 λ/2 मस्ट बी इक्वल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग. देअरफॉर लॅम्डा इज इक्वल टू किती आलं? लॅम्डा इज इक्वल टू आलं सर 2l/3. लॅम्डा इज इक्वल टू 2l/3. मग आता जर मी F3 काढला, F3 है ना, फ्रिक्वेन्सी काढली तर ती किती येणार आहे? v/λ. लॅम्डाची व्हॅल्यू 2l/3 म्हणजे हे आलं 3v/2l. तुम्ही जर एक गोष्ट नीट लक्षात दिली तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे F1 याच्याच मल्टिपल मध्ये, याच्याच 2 टाइम्स, याला जर इथं 2 नी मल्टिप्लाय केलं तर F2 येईल, याला जर इथे 3 नी मल्टिप्लाय केलं तर F3 येईल. अरे हो की नाही? येस ऑर नो? येस सर, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे बेटा, म्हणजे यामध्ये स्ट्रिंग मध्ये नेहमी लक्षात ठेवा, स्ट्रिंग मध्ये कशा फ्रिक्वेन्सीज होतात? F, 2F, 3F, 4F, 5F आणि असं चालू राहील. आणि व्हॉट इज F? सर F इज कॉल्ड एज व्हॉट? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल म्हणजे काय? एकदम कमी, सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी किती असते? दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला मी कसं लिहितो? F इज इक्वल टू बेटा v/2l. लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही. ठीक. अजून काय गोष्टी आहे जर तुम्ही नीट बघायला गेलं तर हे जे आहे ना F, 2F, 3F, 4F, 5F, तर मी इथं 2F ला कसं म्हणतो बघा? 2F ला मी म्हणू शकतो सेकंड हार्मोनिक. सर हार्मोनिकचा अर्थ काय होतो? हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या किती टाइम्स येते, किती टाइम्स आहे. जसं 3F जर मला लिहायचंय, सो दॅट विल बी कॉल्ड ॲज थर्ड हार्मोनिक. ठीक. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर एक ओव्हरटोन म्हणून शब्द असतो. ओव्हरटोनचा अर्थ काय होतो? ओव्हरटोन म्हणजे फ्रिक्वेन्सी आफ्टर फर्स्ट हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक म्हणजे काय? फर्स्ट हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. अरे बरोबर ना, फंडामेंटलच्या 1 टाइम्स म्हणजे स्वतः फंडामेंटल. ठीक आहे. मला काय म्हणायचंय बघा, जसं माझ्याकडे F आहे, 2F आहे, 3F आहे, 4F आहे, 5F आहे, अशा फ्रिक्वेन्सीज आहेत. ठीक आहे. ओके सर, ओके. तर मी याला काय म्हणतो? याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे फंडामेंटल नंतर ही पहिली फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज दिस? सर दिस इज कॉल्ड ॲज सेकंड ओव्हरटोन. ठीक आहे. तसंच थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन असं चालू राहील. राईट. सो मी असं म्हणू शकतो का? सेफ साईडला काय म्हणायचं आपल्याला? मला असं म्हणायचंय की nth ओव्हरटोन म्हणजे सपोज मला सेकंड ओव्हरटोन पाहिजे, सेकंड किंवा फर्स्ट ओव्हरटोन पाहिजे. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे काय बेटा? फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे सेकंड ही 2F, बरोबर ना? 2F चा अर्थ काय होतो? 2F म्हणजे सेकंड हार्मोनिक, बरोबर आहे का? म्हणजे मी असं म्हणू शकतो nth ओव्हरटोन इज इक्वल टू n+1th हार्मोनिक. करेक्ट? येस ऑर नो? एकदम सोप्या गोष्टी पण माहिती पाहिजे. राईट. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रिंग. तुम्हाला अजून काय गोष्टी माहिती पाहिजे? हे जे आपण लिहिलंय ना बेटा, याला म्हणतात मोड. याला काय म्हणतो आपण? मोड. जसं बघा, याला आपण म्हणायचं दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट मोड किंवा याला फंडामेंटल मोड पण म्हणतात. याला सेकंड मोड. हा कुठला मोड आहे सर? हा थर्ड मोड आहे. तर पहिल्या मोडमध्ये किती लूप्स आहे? 1, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, पहिल्यामध्ये किती नोड आहेत? 2. अच्छा,
अच्छा, दुसऱ्यामध्ये किती नोड आहे? 3. तिसऱ्यामध्ये किती नोड आहे? 4. अरे हो की नाही? म्हणजे मी असं म्हणू शकतो बघा, एन मोड जर असतील, nth मोड है ना, एन मोड माझ्याकडे असतील, किंवा मी म्हणेल nth मोड मध्ये जर माझा काय म्हणतात त्याला स्ट्रिंग असेल, तर माझ्याकडे किती नोड्स पाहिजे? किती नोड्स पाहिजे माझ्याकडे बेटा? n+1 नोड्स पाहिजे. अरे हे क्लिअर आहे का? है ना. आणि nth मोडचा अर्थ काय होतो? nth मोडचा अर्थ होतो n लूप्स आहे. n लूप्स आहे. एक मोड असेल तर एक लूप, 2 मोड असेल तर 2 लूप, 3 मोड असेल तर 3 लूप. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का सर? खूप पोट भरून सांगितलं तुम्ही. आता क्वेश्चन करू आपण, है ना. क्वेश्चन करू. सगळ्यात पहिले, अ स्टँडिंग वेव्ह विथ नंबर ऑफ लूप्स इज प्रोड्युस्ड ऑन अ स्ट्रिंग फिक्स्ड एट बोथ एंड. मानलं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? काय करेक्ट म्हणतायत? पार्टिकल्स ॲट अल्टरनेट अँटीनोड्स व्हायब्रेट इन फेज. अल्टरनेट अँटीनोड बरोबर आहे ना? बरोबर आहे. करेक्ट. आपण येऊ त्याच्यावर, सांगेल मी का बरं बरोबर आहे. पार्टिकल्स ॲट ऑल अँटीनोड व्हायब्रेट इन फेज. ही जर माझ्याकडे स्टँडिंग वेव्ह आहे, ठीक आहे, ही माझ्याकडे बेटा अशी स्टँडिंग वेव्ह आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं. काय सांगितलं सर? की हे फेज आहे, हा फेज आहे, त्याच्यानंतर कोण फेज मध्ये असेल सर? हा फेज मध्ये असेल. अल्टरनेट वाले फेज मध्ये असतात, राईट. हा काय असेल सर? हा आणि हा बेटा आउट ऑफ फेज असेल. आउट ऑफ फेज असतील. बरोबर आहे का? सांगितलंय. येस सर. याचा अर्थ आता काय म्हणताय ते? पार्टिकल्स ॲट ऑल अँटीनोड. ऑल अँटीनोड थोडी काय, हे आणि हे अँटीनोड काय फेज मध्ये का? बिलकुल नाही. याचा अर्थ हे येत नाही. ऑल पार्टिकल्स व्हायब्रेट इन फेज मुळीच नाही. ऑल पार्टिकल तर शक्यच नाही. फक्त एका लूप मधले पार्टिकल, ठीक आहे. ऑल पार्टिकल म्हटलं तर ते सगळ्या सेगमेंट मधले येतील, सगळ्या लूप मध्ये येतील, ते नाही. पार्टिकल्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड्स व्हायब्रेट इन फेज. बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड्स, हा एक अँटीनोड आणि हा अँटीनोड, यांच्यामधले काय फेज 1 मध्ये का? बिलकुल नाही. हे वाले आणि हे वाले आउट ऑफ फेज आहे, हे आणि हे आउट ऑफ फेज आहे, म्हणजे हे पण नाही. हे काय म्हणतात? पार्टिकल्स ॲट अल्टरनेट अँटीनोड. हा आणि याच्यानंतर हा. बरोबर आहे. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो करेक्ट आन्सर काय? करेक्ट आन्सर इज ए. स्टेशनरी वेव्ह ऑल पार्टिकल्स. स्टेशनरी वेव्ह मध्ये काय होतं? एक्सेप्ट ॲट नोड्स व्हायब्रेट इन SHM ऑफ सेम पिरियड बट डिफरंट अँप्लिट्यूड. बरोबर आहे. सेम पिरियड, सगळ्यांचा टाइम पिरियड सेम होता. आपण त्या पॉइंट्स मध्ये पण बघितलं होतं. फ्रिक्वेन्सी सेम आहे, टाइम पिरियड सेम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय सर? SHM करतायत, अँप्लिट्यूड वेगवेगळे आहेत आणि फेज एका लूप मध्ये सेम आहे, ठीक आहे ना. सो डिफरंट अँप्लिट्यूड, हे बरोबर आहे. एक्सेप्ट ॲट नोड्स व्हायब्रेट SHM ऑफ सेम पिरियड अँड सेम अँप्लिट्यूड. सेम अँप्लिट्यूड नसतं. व्हायब्रेट इन SHM ऑफ डिफरंट पिरियड्स, डिफरंट पिरियड नसतं. व्हायब्रेट इन SHM ऑफ सेम पिरियड अँड अँप्लिट्यूड, बिलकुल नाही. पुढे काय? स्टेशनरी वेव्ह कॅन बी प्रोड्युस्ड इन. तर स्टेशनरी वेव्ह बेटा सगळ्या वेव्स मध्ये येतात, सगळ्या वेव्स मध्ये येतात. लिक्विड, सॉलिड, गॅसेस. ट्रान्सवर्स वेव्ह फक्त आणि फक्त सॉलिड मध्ये असतात, ठीक आहे. पण स्टेशनरी, कारण स्टेशनरी वेव्ह लॉन्जिट्युडनल पण असू शकतात, ऑर्गन पाइप्स मध्ये असतात त्या, ठीक आहे ना. सो सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस इज द करेक्ट आन्सर. आता प्रश्न करू. छोटे मोठे, एकदम छोटे प्रश्न आहे बेटा. अ स्टेशनरी वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय y इज इक्वल टू एवढं इक्वेशन. आता काय सांगितलं? डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड. सांगितलं ना, नोड आणि नोड मध्ये काय असते? नोड आणि नोड मध्ये काय असतं? एवढं मोठं का बरं लेक्चर दिलं? त्यासाठी दिलं. नोड आणि नोड मध्ये असतं बेटा λ/2. λ/2. मग आता लॅम्डा कुठून काढायचा? इथून, है ना. k इज इक्वल टू काय आला? π/4. कालच सांगितलं होतं. अरे काल सांगितलं होतं ना, k असतो म्हणून. π/4 म्हणजे काय? तर 2π/λ. 2π/λ. लॅम्डा किती आला बेटा? सो हे कॅन्सल झालं. लॅम्डा इज इक्वल टू किती आला? 8. लॅम्डा इज इक्वल टू 8. याचा अर्थ λ/2 किती येणार? λ/2 म्हणजे 4 सर. 4 यायला पाहिजे आन्सर. 4 आहे का? आहे. चल. फॉर अ स्टेशनरी वेव्ह एवढं द डिस्टन्स बिटवीन नोड अँड सक्सेसिव्ह अँटी नोड इज. अरे करून घे यार. नोड आणि अँटी नोड मधलं किती असतं? नोड आणि अँटी नोड मधलं असतं सर λ/4. मग इथून लॅम्डा काढून घे. लॅम्डा काढशील ना? लॅम्डा काढशील, करून घे, मागच्या सारखाच आहे. 2 waves of same frequency approaching each other with the same velocity along the same linear path and interfere. This is the definition. ही कसली डेफिनेशन आहे? स्टेशनरीची डेफिनेशन आहे. स्टेशनरी वेव्ह आहे बेटा ती. दोन वेव्ह ज्यांची स्पीड सेम आहे, ठीक आहे ना, ज्यांची काय स्पीड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, ठीक आहे, ते अपोजिट डायरेक्शन मध्ये येत आहेत आणि इंटरफेअर करतायत, म्हणजे सुपर इम्पोज करतायत, ठीक आहे. सो काय तयार होतं? स्टेशनरी वेव्ह तयार होते. द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड्स इज. काय असतं डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड? सर नोड आणि नोड तुम्ही सांगितलं λ/2. λ/2. आधी लॅम्डा फाइंड कर. लॅम्डा फाइंड करता येतो का? v इज इक्वल टू असतो बेटा f λ. ठीक. v इज इक्वल टू f λ. v दिलाय का? 12.
इज इक्वल टू एफ किती दिलाय त्यांनी, एफ दिलाय सर एन इंटू लेमडा. लेमडा किती आला बेटा 12 बाय एन. अरे लेमडा आला 12 बाय एन. ओके, लेमडा इज इक्वल टू 12 बाय एन आला. आता काय पाहिजे मला, लेमडा बाय 2 ना. सो लेमडा बाय 2 किती येईल, बाय 2 केलं तर 6 बाय एन. आहे का आन्सर? 6 बाय एन इज द करेक्ट आन्सर, डी. हा प्रश्न बघा काय, नीट वाच. आपल्याला बेटा ट्रान्सव्हर्स वेव्हची इक्वेशन दिलेली आहे सर. पुढे काय म्हटलंय, ऑन अ स्ट्रेच स्ट्रिंग फ्रॉम वन एंड टू अनदर एंड, एका एंड पासून दुसऱ्या एंडला चाललोय आपण 0.5 सेकंडमध्ये. 0.5 सेकंडमध्ये. एक्स अँड वाय आर इन सेंटीमीटर, टी इज इन सेकंड, देन लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज, लेंथ मला विचारली. आता अशा प्रश्नांमध्ये ना हा कुठल्या मोडमध्ये व्हायब्रेट करतोय आपल्याला माहिती नाही. माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती. पण कुठल्याही मोडमध्ये जरी व्हायब्रेट करत असेल तरी मला एक गोष्ट फॉर शुअर माहिती, की कुठलाही मोड असू द्या काही घेणदेण नाही आहे, है ना. कुठलाही जरी मोड असेल ना तरी हे जे टोटल आहे बेटा हे तर लेंथच राहणार आहे, लेंथ, है ना. तर इथून इथं जायला टोटल लेंथ आहे, म्हणजे मला टाइम किती लागला, टाइम लागला सर एल अपॉन व्ही टाइम लागला. डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइम किती दिला मला 0.5 इंटू जर मी व्ही केला तर मला एल येऊन जाईल. आता व्ही कसं करायचं सर, व्ही काय असतो, व्ही असतो ओमेगा बाय के. इथून बघा व्ही इज इक्वल टू ओमेगा बाय के 30 अपॉन 0.01. ठीक आहे, हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे सर 30 इंटू 10 टू दी पॉवर 2. हे जे आहे हा कशामध्ये व्ही सर, व्ही आहे सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटर पर सेकंडमध्ये है ना, कारण इथे सेंटीमीटर होतं. सो जर मला याला लिहायचं असेल मीटर पर सेकंडमध्ये तर मी लिहू शकतो 30 मीटर पर सेकंड, है ना. हा 10 टू दी पॉवर 2 हटून जाईल. ओके, हे मीटर पर सेकंडमध्ये आलं. सो इथे लिहून टाका मग 0.5 इंटू व्ही ची व्हॅल्यू बेटा 30 इज इक्वल टू एल. एल किती आला 15, आहे का 15, येस. पुढे अ स्टँडिंग वेव्ह इज फॉर्म्ड बिटवीन 2 पॉइंट सेपरेटेड बाय अ डिस्टन्स. डिस्टन्स आपल्याला दिलाय. देअर आर 3 नोड्स अँड 2 एंटी नोड्स. मी मगाशीच सांगितलं, मगाशी जेवढी बडबड केली, जर माझ्याकडे n+1 नोड असतील, n+1 नोड असतील तर ते किती मोड्स असतात, कुठल्या मोडवर आहे, nth मोडवर आहे. बघा नीट लक्ष दे. जर माझ्याकडे बेटा पहिला मोड आहे, हा पहिला मोड आहे माझा. पहिल्या मोडला किती नोड आहे माझ्याकडे, पहिल्या मोडला किती नोड आहे 2. अच्छा, दुसरा मोड असेल तर हा दुसरा मोड आहे. दुसऱ्या मोडला किती नोड आहे, 1 2 3. अरे हो ना. सो आपल्याला काय आहे ना, मोड काढता येतो, मोड कुठल्या मोडवर आहे ना ते काढता येतं. मला काय म्हणायचंय बघा, कुठल्या मोडवर आहे इज इक्वल टू नंबर ऑफ नोड्स किती बेटा 3, 3 - 1 2. सो मला आलं दुसऱ्या मोडवर आहे. दुसरा मोडचा अर्थ काय होतो, दुसरा मोड म्हणजे काय ना 2 लूप्स, 2 लूप आहे माझ्याकडे. काय सर 2 लूप. 2 लूप म्हणजे कसं, हा 1 आणि हा 2 असे 2 लूप आहे. यांच्यामधला किती डिस्टन्स असतो लॅम्डा बाय 2 आणि हा किती असतो सर लॅम्डा बाय 2. येस ऑर नो, येस ऑर नो, येस सर. आता काय विचारलंय त्यांनी, द वेवलेंथ ऑफ द स्टँडिंग वेव्ह इज, वेवलेंथ विचारली आहे. सो माझ्याकडे टोटल किती आलं बेटा लॅम्डा. मी म्हणू शकतो लॅम्डा इज इक्वल टू टोटल लॅम्डा आहे, लॅम्डा इज इक्वल टू लेंथ किंवा डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. या 2 पॉइंट मधला डिस्टन्स दिलाय का आपल्याला, दिलाय ना, किती आहे सर 1.21. सो दॅट इज द करेक्ट आन्सर, दॅट इज द करेक्ट आन्सर. व्यवस्थित शांतपणे ऐक, मी काय म्हणायचा प्रयत्न करतो. यू विल गेट एव्हरीथिंग, काही अवघड नाही बेटा याच्यात. स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म्ड हॅव्हिंग 3 नोड. 3 नोड म्हणजे कुठला मोड आहे, 3 नोड म्हणजे दुसरा मोड आहे. दुसरा मोड म्हणजे किती लूप आहे माझ्याकडे, 2 लूप आहे, 2 लूप. अच्छा 2 लूप आहे सर. अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग 90 सेंटीमीटर दिली आहे. वेवलेंथ ऑफ द वेव्ह इज, वेवलेंथ ऑफ द वेव्ह इज बेटा तेच आहे. मला सांग, मी म्हणू शकतो ना, जर माझ्याकडे किती नोड आहे सर 3 नोड आहे. हा एक नोड, हा एक नोड, हा एक नोड. परत एकदा तेच झालं, हा लॅम्डा बाय 2 मागच्या क्वेश्चन सारखं, हा लॅम्डा बाय 2. सो टोटल किती माझ्याकडे लॅम्डा इज इक्वल टू काय, टोटल लेंथ लॅम्डा आहे. लेंथ दिली का मला, लेंथ दिली का 90, म्हणजे लॅम्डा किती असणार आहे 90. येस ऑर नो, येस सर. पुढे बघा, अ स्टेशनरी वेव्ह. छान प्रश्न, सुंदर प्रश्न, उत्तम प्रश्न. बघा, स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्यूस्ड अलॉंग द स्ट्रेच स्ट्रिंग ऑफ लेंथ 80 सेंटीमीटर. द रेझोनंट फ्रिक्वेन्सीज म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीजला रेझोनन्स होतो, म्हणजे इक्वल फ्रिक्वेन्सीज असं समजा. ठीक आहे, इक्वल फ्रिक्वेन्सीज एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, सपोज माझी फ्रिक्वेन्सी 30 आहे. ठीक, सो त्या स्ट्रिंगची पण 30 निघाली, सो ती रेझोनेट झाली. मग 30 जर आहे तर 60 बरोबर पण रेझोनेट होईल का, कारण 60 मध्ये 30 येतो, 30 × 2. पुढे आपण डिस्कस करू. सो सध्या रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय 90, 150, 210.
स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इन अ स्ट्रिंग इज. आता ऐका, सगळ्यात पहिले या फ्रिक्वेन्सीज कुठल्या कुठल्या आहेत हे मला माहिती नाही. आपल्याकडे जनरल फ्रिक्वेन्सी कशा असतात स्ट्रिंग मध्ये? V/12, 2V/12, 3V/12, 4V/12 असं असतं. पण आता हे कुठलंय बेटा, हे कुठलंय मला माहित नाही ना, की ही जी 90 आहे ती 2V/12 ची व्हॅल्यू दिली आहे का 3V/12 ची व्हॅल्यू दिली आहे, काही इन्फॉर्मेशन नाही आहे. पण मला एक माहिती आहे. काय माहिती आहे सर? की या दोघांमधला डिफरन्स घेऊन बघू आपण. या दोघांमधला डिफरन्स बघा, या दोघांमधला डिफरन्स काय, यांच्यामधला आणि यांच्यामधला डिफरन्स काय सर? V/L. करून बघा, V/L. अच्छा, या दोघांमधला डिफरन्स काय? अगेन V/L. या दोघांमधला डिफरन्स काय सर? किती येणार आहे? V/2L येईल है ना, V/2L. आणि यांच्यामधला येईल अगेन V/2L. याचा अर्थ या दोघांमधला इथं जो फ्रिक्वेन्सीजचा डिफरन्स आहे, फ्रिक्वेन्सीजचा कॉन्झिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सीजचा जो डिफरन्स आहे, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या फ्रिक्वेन्सीजचा डिफरन्स आहे, तो काय बेटा? तो म्हणजे दॅट इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दॅट इज इक्वल टू व्हॉट? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दॅट इज इक्वल टू व्हॉट? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर आपण आधी ना डिफरन्स करून बघू यांचा. डिफरन्स करा बरं, किती येतोय? सो 150 मायनस 90 किती आलं? 60. त्याचबरोबर 210 मायनस 150 किती आलं? 60. सो आपल्याला वाटेल 60 इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. 60 काय सर? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि त्यानुसार आपण ट्रान्सवर्स वेव्ह कॅल्क्युलेट करू. फ्रिक्वेन्सी मिळाली तर बाकी होऊन जाईल, ठीक आहे ना. पण आता एक गडबड आहे. काय गडबड आहे सर? एक गडबड अशी आहे की ही जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नाही राहू शकत. कारण दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं फंडामेंटलच्या बरोबर असतो. का नाही राहू शकत फंडामेंटल? कारण 90 इज नॉट मल्टिपल ऑफ 60. फंडामेंटलचा अर्थ अशी फ्रिक्वेन्सी ज्याच्या मल्टिपल मध्ये बाकी फ्रिक्वेन्सीज एक्झिस्ट करतील. मी फंडामेंटल आहे म्हणजे F, तर दुसऱ्याला यायचं असेल तर 2F, 3F, 4F माझ्या बरोबरच चालावं लागेल. माझ्या इंटिग्रल मल्टिपल्स मध्ये 60 हा याचा इंटिग्रल मल्टिपल नाही आहे. 60 हा 150चा पण इंटिजर मध्ये मल्टिपल येत नाही. याचा अर्थ ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नाही आहे. हे कधी होऊ शकतं माहिती का? हे तेव्हा होऊ शकतं जेव्हा या फ्रिक्वेन्सीज लागोपाठ नसतील. या फ्रिक्वेन्सीज काय नसतील सर? लागोपाठ नसतील. लागोपाठ नसतील म्हणजे याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट ही फ्रिक्वेन्सी दिली असेल इथे लिहिताना त्यांनी, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट इकडची फ्रिक्वेन्सी दिली असेल. तर आपण हे चेक करून बघू. कसं चेक करणार मला सांगा? असं होऊ शकतं त्यांनी या दोन फ्रिक्वेन्सीज दिली असतील है ना, अल्टरनेटच्या. मग यांच्यामध्ये किती डिफरन्स आला? यांच्यामध्ये डिफरन्स जर तुम्ही बघायला गेला तर V/L येतो. काय येतं? V/L, ठीक आहे. 3V/2L आणि हा V/L आला. अच्छा, त्याच्यानंतर जर तुम्ही हे बघायला गेलो कुठले सर? 2V आणि याच्यामधला बघा, यांच्यामधला हा डिफरन्स किती येतो? असा पण दिला असेल त्यांनी, असा पण दिला असेल. अशा फ्रिक्वेन्सी जर दिल्या असतील, किंवा मग एक काम करू आपण, ही फ्रिक्वेन्सी ना, ही पहिली दिली, ही तिसरी दिली, मग पाचवी म्हणजे कुठली? याच्यानंतर असेल 5V/2L. आणि यांच्यामधला डिफरन्स काय? यांच्यामधला डिफरन्स आहे सर V/L. ठीक, आता आपण डिफरन्स करून बघू बरं. म्हणजे मला असं म्हणायचंय V/L चा अर्थ काय होतो? V/L इज नथिंग बट 2 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. V/L इज नथिंग बट 2 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे की नाही? V/2L इज अ फंडामेंटल, V/L इज व्हॉट? 2 टाइम्स ऑफ फंडामेंटल. ठीक, मग जर मी याला 2F पकडलं, मी म्हणतो 60 इज इक्वल टू 2F, म्हणजे फंडामेंटल किती आली बेटा? 30 आली. जर फंडामेंटल 30 आली तर 30 मस्ट बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज. बघा, 30 इंटू 3 किती आहे? 30 इंटू 30, 30 इंटू 3, 30 इंटू 5, 30 इंटू 7. म्हणजे मला काय दिलं होतं माहिती का? मला दिलं होतं ऍक्च्युअल मध्ये हे दिलं होतं ना, हा 3F आहे बेटा. हा काय सर? हा 5F आहे. हा काय सर? हा 7F आहे. असं दिलं होतं. पण हे क्लिअर आहे, जरी आपण हे चुकलो घेण्यात काय, पण तरी डिफरन्समुळे काही फरक पडत नाही, चालतं, प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. सो दिस इज व्हेरी क्लिअर की फंडामेंटल इज 30. ठीक आहे. जर एकदा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली तर पुढे काय करायचं? स्पीड विचारली तर स्पीड काही नाही बेटा, स्पीड इज इक्वल टू काय असतं? V इज इक्वल टू F लेमडा. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे ना, काय माहिती आहे की ही 3F आहे. बरोबर आहे, ही 3F आहे सर. मग आता जर ही 3F आहे तर 3F चा अर्थ काय होतो? 3F चा अर्थ होतो, मग त्यानुसार मला लेमडा काढावं लागेल. 3F च्या नुसार लेमडा काढावं लागेल. तिसरी फंडामेंटल म्हणजे ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. ठीक आहे.
हे असे 3 मोड येतील. तिसरी फंडामेंटल, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. हे किती येतं? लॅम्डा बाय 2 लॅम्डा बाय 2 लॅम्डा बाय 2, म्हणजे हे टोटल किती आहे? दिस इज 3 लॅम्डा बाय 2. सो 3 लॅम्डा बाय 2 इज इक्वल टू एल. इथून लॅम्डा किती आला? लॅम्डा इज इक्वल टू आला 2l बाय 3, 2l बाय 3. सो लॅम्डा इज इक्वल टू 2 इंटू एल, 2 इंटू किती येतं? 2 इंटू 180 बाय 3, 2 इंटू 80 बाय 3, तो 160 बाय 3 हा आला माझा लॅम्डा. 160 बाय 3 लॅम्डा आला. सो मी आता डायरेक्ट लिहितो. मला काय पाहिजे? व्ही पाहिजे ना. व्ही इज इक्वल टू एफ. एफ म्हणजे किती बेटा? एफ म्हणजे 90 टाकावं लागेल मला त्या फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग. 90 इंटू लॅम्डा. लॅम्डा किती सर तुमच्याकडे? लॅम्डा आहे 2l बाय 3. 2l बाय 3 म्हणजे 160 बाय 3. 160 बाय 3. सो हे किती येणार? 3 आणि हे येतं 30. सो 16 3 48 म्हणजे हे येतं 4800. हे सेंटीमीटर पर सेकंड मध्ये येईल. आन्सर पाहिजे मीटर पर सेकंड मध्ये. सो आन्सर आहे 48. 48. एवढं सगळं का केलं? एवढं सगळं हे जाणून घ्यायला केलं की हा कुठला मोड आहे, हा कुठला मोड आहे. कारण आपल्याला कुठला मोड आहे ते कळाल्याशिवाय आपल्याला वेवलेंथ नाही काढता येणार इन टर्म्स ऑफ लेंथ. या प्रश्नाला तुम्ही 2-3 वेळा बघा बेटा. हा खूप चांगला प्रश्न आहे. ठीक आहे ना. व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. व्हेन अ स्ट्रिंग इज स्ट्रेच बिटवीन टू रिजिड सपोर्ट, ठीक आहे, अंडर टेन्शन अँड व्हायब्रेटेड, म्हणजे तीच आहे स्ट्रिंग वेव्ह आहे. अँटी नोड ॲट बोथ एंड अँड ॲटलिस्ट नोड इन बिटवीन. बघा, जर अशी आपल्याकडे स्ट्रिंग आहे तर कमीत कमी इथे 2 नोड तर फिक्स असतात. कमीत कमी एक अँटी नोड पाहिजे है ना. फंडामेंटलला कमीत कमी एक अँटी नोड आहे. जर 2 टाइम्स फंडामेंटल करलं, सेकंड मोड घेतला तर 2 अँटी नोड येतील. राईट. सो अँटी नोड ॲट बोथ एंड नाही, अँटी नोड नाही, नोड ॲट बोथ एंड बरोबर आहे. अँड ॲटलिस्ट 1 अँटी नोड इन बिटवीन. राईट. नोड ॲट बोथ एंड अँड नो अँटी नोड. नाही, अँटी नोड ॲट नाही, बिलकुल नाही. त्याच्यानंतर अ स्ट्रेच वायर, अगेन अ गुड क्वेश्चन. आता हे थोडे चांगले क्वेश्चन आहे ना. इथे थोडंसं डोकं लावावं लागतं आपल्याला. अ स्ट्रेच वायर ऑफ लेंथ 260 सेंटीमीटर इज सेट इनटू व्हायब्रेशन इज डिवाइडेड इनटू 3 सेगमेंट. 3 सेगमेंट आहे. 3 सेगमेंट म्हणजे 3 लूप. बघा 3 लूप म्हणजे कसे सर? हा 1, हा 2 आणि हा 3. ठीक आहे. हे माझा फिक्स एंड आहे आणि हा फिक्स एंड आहे. हे असं येईल. हे झालं. राईट. आता त्यांनी काय काय सांगितलंय? फ्रिक्वेन्सीज आर इन द रेशो, लेटेस्ट से. ओके. सो याची फ्रिक्वेन्सी आहे लेटेस्ट से 2f. याची फ्रिक्वेन्सी किती आहे सर? याची 3f. आणि याची फ्रिक्वेन्सी आहे बेटा 4f. म्हणू शकतो मी? म्हणू शकतो, कारण तसा रेशो आहे. त्याच्यानंतर असं आहे ना की यांची लेंथ असेल काहीतरी. लेटेस्ट से याची लेंथ L1 आहे आणि इकडच्याची पार्ट लेंथ L2 आहे आणि याची किती सर? L3 आहे. राईट. आपल्याला L1, L2, L3 ची व्हॅल्यू काढायची. कशी काढणार सांगतो. सगळ्यात पहिले काय करा? सगळ्यात पहिले मला एक माहिती आहे, इथून हा नोड आहे आणि हा नोड आहे, म्हणजे मी म्हणू शकतो लॅम्डा बाय 2 है ना. लॅम्डा बाय 2 यांच्यामधला डिस्टन्स लॅम्डा बाय 2. सो लॅम्डा 1 बाय 2, लॅम्डा 1 बाय 2 है ना. वेवलेंथ वेगवेगळी असेल कारण लेंथ वेगळी आहे. लॅम्डा 1 बाय 2 इज इक्वल टू L1. राईट. सो इथून काय आलं बेटा माझं? लॅम्डा 1 इज इक्वल टू 2L1 आला. त्याच पद्धतीने तुम्ही याच्यासाठी लिहू शकता. काय लिहू शकता? लॅम्डा 2 बाय 2 इज इक्वल टू, या दोघांमधला लॅम्डा 2 बाय 2 राहील, इज इक्वल टू L2. सो लॅम्डा 2 किती आला? लॅम्डा 2 इज इक्वल टू 2L2. त्याच पद्धतीने लॅम्डा 3 इज इक्वल टू 2L3. आलो इथपर्यंत? आलो सर. आता कारण आहे ना 260 सेंटीमीटर टोटल लेंथ आहे, म्हणजे L1 प्लस L2 प्लस L3 हे किती आहे? 260 आहे. आता थोडंसं तुम्ही फ्रिक्वेन्सीच्या रेशोकडे लक्ष द्या. फ्रिक्वेन्सीचा काय मॅटर आहे बघा. V इज इक्वल टू असतो एफ लॅम्डा. व्ही तर कॉन्स्टंट आहे. व्ही का बरं कॉन्स्टंट आहे? कारण व्ही कशावर डिपेंड करतो? स्ट्रिंग वेव्हचा व्ही कशावर डिपेंड करतो? √T बाय म्यू असतो. अरे व्ही काय असतो यार? व्ही काय असतो बेटा? व्ही इज इक्वल टू असतो √T बाय म्यू. बरोबर आहे ना. टेन्शन पण बदलत नाही आणि म्यू पण बदलत नाही आहे. वायर सेम आहे. ठीक. आपल्याला तसं त्यांनी दिलं पण नाहीये. मग मी असं म्हणू शकतो देअरफॉर आय कॅन से दॅट. काय म्हणू शकता सर तुम्ही? मी म्हणू शकतो देअरफॉर wavelength is inversely proportional to frequency. Wavelength is inversely proportional to frequency. याचा अर्थ जर मला फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलाय, F1 upon F2 upon F3 किती दिलाय सर? तो 2:3 3:4. हा जर फ्रिक्वेन्सीचा रेशो आहे तर वेवलेंथचा रेशो काय येईल? वेवलेंथचा लॅम्डा 1:2 लॅम्डा 2:2 लॅम्डा 3 याचा रेशो काय येईल सर? वेवलेंथचा रेशो फ्रिक्वेन्सीचा इनवर्स म्हणजे 1:2 1:3 1:4.
बरोबर. जो वेवलेंथचा रेशो राहील, कारण वेवलेंथ बघा, वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. इथून मी म्हणू का वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ? अरे दिसतंय का तुम्हाला या तिघांमधून? वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो मी म्हणू शकतो की जो वेवलेंथचा रेशो राहील तोच लेंथचा रेशो राहील, L1:2 L2:2 L3. राईट. सो बेटा मला आता L1:2 L2:2 L3 चा रेशो मिळाला. सो मी L1 ला म्हणतो, काय म्हणू शकतो मी L1 ला? आता 1:2 आहे, राईट. 1:2 म्हणजे लेटस से आपण असं म्हणू, L1 ला x/2 घ्या, L2 ला घे x/3 आणि L3 ला काय घे x/4. ठीक आहे. सो आता यांचं सम जर सम केलं तर हे किती यायला पाहिजे? 260. म्हणजे x/2 प्लस x/3 प्लस x/4 हे किती यायला पाहिजे? 260. किती यायला पाहिजे? 260. ठीक आहे. यांचा एलसीएम घ्या. एलसीएम किती येतो? एलसीएम येईल 12. 12 एलसीएम म्हणजे किती येतं? 6x प्लस 2x प्लस 3x बाय 12 इज इक्वल टू 260. तर याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती येतं? 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. एक मिनिट, काहीतरी गडबड झाली का? 3 इंटू इथं 4 यायला पाहिजे, तेच म्हटलं. इथं 4 येईल, इथं 4 येईल. 4x प्लस 3x. 4 आणि 3 7, 7 आणि 7 13. 13 13 1 13, 13 दुने 240 येतं का? 240 येतं. x इज इक्वल टू 240 येईल. x किती येईल? 240 येईल. म्हणजे 240/2 केलं तर किती येतं? 120. 120 आणि 80. 120 आणि 80 म्हणजे ए ऑप्शन येतं डायरेक्ट. आलं का लक्षात? ए ऑप्शन येतं. ए ऑप्शन. सी दिस इज द सोल्युशन, दिस इज द सोल्युशन, दिस इज द एक्झॅक्ट सोल्युशन. ठीक आहे. कारण x आला तुला तर इथं व्हॅल्यू टाकायची, L1 L2 L3 येऊन जाईल. एक शॉर्टकट सांगतो, एक्झाम मध्ये एवढा टाइम नाही आहे. मी असतो तर मी काय केलं असतं? मला एकच कळालं असतं हे की वेवलेंथचा रेशो, मला एवढं माहिती आहे की वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. सो मला वेवलेंथचा रेशो माहिती आहे. काय रेशो आहे सर वेवलेंथचा? वेवलेंथचा रेशो 1:2 1:3 1:4. राईट. सो जो वेवलेंथचा रेशो आहे तोच लेंथचा रेशो आहे. राईट. सो लेंथचा रेशो मध्ये बघा तुम्ही, लेंथच्या रेशो मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की हे 1/2 आणि हे 1/4 आहे. हे काय सर? 1/2 आणि हे 1/4. म्हणजे हे याच्या दुप्पट आहे, हे याच्या दुप्पट आहे, हे याच्या दुप्पट आहे. म्हणजे ही लेंथ आहे ना, लेंथ ही दुप्पट पाहिजे. 120 60. ठीक आहे. 80 120 येत नाही. ठीक आहे. 120 80 येत नाही. 60 120 नाही येत. ही याच्या दुप्पट पाहिजे. सो आन्सर काय बेटा? आन्सर इज ए. आन्सर इज ए. आतापर्यंत खूपच सोपं सर, हे किती कॅल्क्युलेशन करायला लागली तुम्ही? सीओपी ला जायचं ना तुला? सीओपी ला जायचं तर करावं लागेल बेटा, थोडंफार तर करावं लागतं है ना. वेन स्ट्रिंग इज डिवाइडेड इंटू 3 सेगमेंट, सेम. ठीक आहे. L1 L2 L3 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय? F1 F2 F3. ठीक. ओरिजिनल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग इज सेम. करायचं कसं बघा, मी तुम्हाला सांगतो. 3 सेगमेंट, या झाल्या माझ्या 3 सेगमेंट. ठीक आहे. हे L1, हे L2, हे L3. आता मला परत सांगायला लावू नका काय सर की बेटा मी काय लिहू शकतो बघा, मी काय लिहू शकतो? मी लिहू शकतो λ1 इज इक्वल टू 2L1. अरे लिहू शकतो की नाही मगासारखं है ना? λ/2 इज इक्वल टू L1. त्या पद्धतीने λ2 इज इक्वल टू 2L2 आणि λ3 इज इक्वल टू 2L3. बरोबर. हे झालं, इथपर्यंत आलो आपण. येस सर. आता त्यांनी काय सांगितलंय? ओरिजिनल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग. ओरिजिनल म्हणजे कसं? ओरिजिनली स्ट्रिंग अशी असेल, फंडामेंटल मोड मध्ये कशी असेल स्ट्रिंग? अशी असेल. आणि फंडामेंटल मोड म्हणजे काय? फंडामेंटल मोड म्हणजे त्याचा जो लॅम्डा येईल तो किती येईल? लॅम्डा इज इक्वल टू 2 टाइम्स L, वेअर L इज द टोटल लेंथ ऑफ द स्ट्रिंग. L काय बेटा? टोटल लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ठीक आहे. सो त्यांनी फ्रिक्वेन्सीचं रिलेशन विचारलं. कसलं रिलेशन विचारलं? फ्रिक्वेन्सीचं. सो मला एक माहिती आहे, टोटल लेंथ इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3. राईट. तुम्ही लेंथला काय लिहू शकतो? लेंथला लिहू शकता सर तुम्ही λ/2. अरे या लेंथला λ/2. L1 ला काय लिहू शकतो? λ1/2 प्लस λ2/2 प्लस λ3/3. आता लॅम्डाला काय लिहू शकतो मी? हे बघ, v इज इक्वल टू असतो f लॅम्डा. लॅम्डाला काय लिहू शकतो? v/f. अरे लॅम्डाला v/f लिहू शकतो की नाही? सो v अपॉन 2f इज इक्वल टू v अपॉन 2f1. अरे v तर कॉमन राहील ना रे, v कॉमन राहील की नाही? मगाशी सांगितलं होतं की नाही? यस सर. प्लस v अपॉन 2f2 प्लस v अपॉन काय लिहिते इथे? 3 का लिहिलं मी? इथे पण यायला पाहिजे 2. सो v अपॉन 2f3. ठीक आहे.
सो याला कॅल्क्युलेट करा, हे कॅन्सल होऊन काय येईल 1/f. आला आन्सर सी. गुड क्वेश्चन सर, गुड क्वेश्चन, व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. अ स्ट्रेच स्ट्रिंग फिक्स ॲट बोथ एंड, दोन्ही एंडला काय बेटा स्ट्रिंग फिक्स आहे, दोन्ही एंडला स्ट्रिंग फिक्स आहे. इज मेड टू व्हायब्रेट सो दॅट द टोटल नंबर ऑफ नोड फॉर्म इज एक्स. टोटल नंबर ऑफ नोड किती आहे? एक्स नोड. एक्स नोड म्हणजे कुठला मोड असेल, कुठला मोड असेल? x-1 मोड. अरे जेवढे मोड असतात ना त्याच्यापेक्षा जास्त एक नोड असतो. सांगितले सांगितले. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. बेटा बघा ऐका जरा, x-1 मोड म्हणजे x-1 लूप. अरे x-1 लूप यार, x-1 लूप हो की नाही? एका लूपमध्ये किती डिस्टन्स असतो? अरे एक लूप म्हणजे हे ना रे, एक लूप रे, एक लूप किती असतो बेटा? हा λ/2 राईट. सो x-1 लूप म्हणजे काय? x-1 लूपचा अर्थ x-1 इंटू λ/2 इज इक्वल टू टोटल लेंथ. अरे हो की हो, अरे हो की हो, येस ऑर नो? येस सर. ह्या लेक्चरला मरणार आहेत वाटतं लेकर. काय करायला लागले सर तुम्ही? काय करायला लागले? एवढं अवघड असते का? अवघड नाही रे, सोपं आहे, एकदम सोपं आहे बेटा, एकदम सोपं आहे. सोनोमीटर. सोनोमीटर वरून भरपूर प्रश्न येतात. काय असतं सर सोनोमीटर? बघू आपण. असा काहीतरी सेटअप असतो, तुला प्रॅक्टिकल पण असेल. सगळ्यात पहिले तुम्हाला एक समजायला पाहिजे, आपण काय केलंय ना, या दोरीला एक मास हँग केलंय. मास हँग केलं म्हणजे काय? म्हणजे आपल्याला दोरीमध्ये टेन्शन असणार आहे. विदाऊट टेन्शन ही स्ट्रिंग व्हायब्रेटच करत नाही, तसं पण बरोबर आहे का? तर बेटा एक टेन्शन असेल, त्या टेन्शनमुळे आपल्याला व्ही लिहिता येतो. व्ही लिहिता येतो. व्हीचा फॉर्म्युला काय सर? व्ही इज इक्वल टू √T/μ. म्यू म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. अजून एक फॉर्म्युला दिला होता मी म्यू याचा, व्हीचा काय दिला होता सर? √T/ρA. आठवतो का? येस सर, पूर्णपणे आठवतोय, मागच्या लेक्चरला झाले. आता बेटा सोनोमीटर मध्ये काय असतं, आपल्याला आहे ना काही इथे ब्रिजेस दिलेत बघा. हे काय? याला आपण म्हणतो ब्रिज. ठीक आहे. तर जिथे पण ब्रिज असतो, नेहमी लक्षात ठेवायचं, जिथे पण ब्रिज असेल ना तर तिथे काय बनतो? नोड बनतो, नोड. ठीक. जसं इथे नोड आहे, हा नोड झाला, परत हा एक नोड आहे आणि हा रिजिड एंड आहे बघा, वेव्ह इथपर्यंत जाईल. ठीक आहे, हा रिजिड एंड आहे, हा पण नोड आहे. मग आता सर वेव्ह कशी ट्रॅव्हल करेल? तर आता इथून जर सुरू केलं तुम्ही, असं झालं, इथे अशी झाली वेव्ह. ठीक आहे, तो ही माझी स्टँडिंग वेव्ह आहे. कुठला मोड आहे हा? कुठला मोड आहे हा? थर्ड मोड आहे. थर्ड मोड आहे. 3 लूप याच्यात, बरोबर. बस याच्यात लक्ष ठेवायचं की ब्रिजचा अर्थ काय होतो? ब्रिजचा अर्थ होतो सर काय होतं बेटा? ब्रिज म्हणजे नोड. ठीक. काहीतरी तुम्ही मध्ये ठेवता तिथे सॉलिड ऑब्जेक्ट, त्यालाच आपण ब्रिज म्हणतो. त्याच्यानंतर काय आहे ना, त्याच्यानंतर विषय असा आहे की बाकी सगळं याचं सेम आहे, स्ट्रिंग सारखं. स्ट्रिंग वेव्ह होती ना, ही स्ट्रिंगवर चालणारीच वेव्ह आहे. याचा अर्थ मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय लिहू शकतो? V/2L. V/2L. आता व्ही ला काय लिहायचं? व्ही ला लिहू शकता सर तुम्ही 1/2L. व्ही ला काय लिहू शकतो? √T/μ. ठीक. अजून एक फॉर्म्युला येईल, F इज इक्वल टू व्ही 1/2L च्या जागी आपण काय करू? हे तर तसंच राहील सर. आणि √T/μ च्या जागी काय आहे सर? T/ρA. याला असंही लिहितात, कसं? 1/2L आणि इथे काय येतं? इथे R येतो. R कुठून आला सांगतो, लगेच सांगतो. T/ρ इंटू पाय. काय बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी दोरी आहे, दोरीचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असेल? πr². दोरीचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असेल बेटा? इथे एरिया होता ना, एरिया काय असेल? πr². सो r² बाहेर आलाय, r² रूट इथे बाहेर आलाय r, आणि इथे पाय उरला. ठीक आहे. सो हे फॉर्म्युले आहेत. तुम्हाला काय विचारतात ना, तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा रेशो विचारतात. फ्रिक्वेन्सीचा रेशो. जर मी फ्रिक्वेन्सीचा रेशो घेतला, सपोज मी म्हटलं F1/F2, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा रेशो घेऊ आपण. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा रेशो. ठीक आहे, किंवा असं कम्पेअर करू, आधी किती होती आणि नंतर किती, म्हणजे मी F2/F1 म्हणतो, नंतरची सपोज काढायची. तर मी म्हटलं की मी काय करतो? टेन्शन चेंज करतो. फक्त काय चेंज करतो सर? टेन्शन चेंज करतो. बाकी सगळं कॉन्स्टंट ठेवतो. तुम्हाला काही बाकी सगळं कॉन्स्टंट ठेवलं, लेंथ कॉन्स्टंट आहे, लिनियर मास डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, फक्त टेन्शनच्या टर्म मध्ये येईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्शन. सो T2/T1. हे केव्हा? जेव्हा माझ्याकडे म्यू आणि एल काय बेटा? कॉन्स्टंट आहे. ओके सर.
जर जर मला कोणी विचारलं F2 अपॉन F1 सांगा, कधी सांगा? जनरल सांगा, जनरल जनरल सांगा. तर मी जनरल लिहितो बेटा. जनरल काय लिहिता सर? नीट लक्ष दे कसं लिहितो. सगळ्यात पहिले टेन्शनच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे असं येईल T2 अपॉन T1. करेक्ट. हे जो म्यू आहे, म्यू आहे, हा म्यू याच्या इनव्हर्सली आहे, म्हणजे इथे काय येणार आहे μ1 अपॉन μ2, हे रूट मध्ये येईल. राईट. त्याच्यानंतर एल ला पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता इंटू याला इंटू करावं लागेल मला. इथे काय येईल बेटा L1 अपॉन L2, हे रूट मध्ये नाही येणार. जे इनव्हर्सली असतं ते उलट लिहायचं. F2 च्या समोर L1 येईल, F1 च्या समोर L2 येईल, F2 च्या समोर μ1 येईल आणि F1 च्या समोर μ2 येईल. ठीक आहे. जर मला याच्या टर्म मध्ये लिहायचं आहे तर याच्या टर्म मध्ये, तर याच्या टर्म मध्ये पण मी लिहू शकतो. कसं? तर रेडियस, टेन्शन, डेन्सिटी. ठीक आहे. बघा मग कसं लिहायचं? जर मला लिहायचं असेल तर जनरल लिहायचं असेल तर मी जनरल लिहितोय. ठीक आहे ना. सो जनरल लिहिलं तर काय येईल? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्शन आहे, म्हणजे T2 अपॉन T1. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी आहे, म्हणजे इथे काय येईल ρ1 अपॉन ρ2. राईट. त्याच्यानंतर बघा हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल आणि आर आहे, म्हणजे इथे काय यायला पाहिजे L2 का L1, L1 R1, हे रूटच्या बाहेर बरं का, हे रूटच्या बाहेर आहे, आणि डिवायडेड बाय L2 R2. मी जनरल लिहिलंय, पण दरवेळेस इतक्या गोष्टी चेंज करत नाही. सीईटी एवढ्या गोष्टी चेंज करत नाही. सोपे सोपे प्रश्न असतात. आपण करू, प्रश्न करू म्हणजे कळेल तुला. चला सगळ्यात पहिले बघा काय आपल्याला दिलंय. सोनोमीटर एक्सपेरिमेंट, द स्ट्रेच स्ट्रिंग ऑफ लेंथ एल अंडर टेन्शन टी व्हायब्रेट्स इन अ थर्ड हार्मोनिक. थर्ड हार्मोनिक म्हणजे काय? थर्ड हार्मोनिक म्हणजे तीन लूप. अरे हो की नाही? कसं असतं थर्ड हार्मोनिक? असं असतं की नाही? येस सर, दिस इज थर्ड हार्मोनिक. तर आता काय सांगितलंय? बिटवीन टू ब्रिजेस. ब्रिजेस म्हणजे काय? हे तर फिक्स असतं, बरोबर आहे की नाही? इकडे पुली लावलेली असते, याला फिक्स पकडलं, आणि इकडे दुसरा एंड आहे. इथे ब्रिज असेल बघा, हा एक ब्रिज असेल, हा एक ब्रिज आहे सर, आणि हा एक ब्रिज आहे. हे नोड आहे बेटा, है ना? हे माझ्याकडे नोड आहे. मग आता काय म्हणतायत त्यांनी? द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्सिमम ॲट. अँप्लिट्यूड कुठं मॅक्सिमम ते म्हणतायत. तर तुम्हाला दिसत असेल अँप्लिट्यूड कुठं मॅक्सिमम आहे? कुठे सर? या पॉइंटला. अच्छा, त्याच्यानंतर या पॉइंटला, त्याच्यानंतर या पॉइंटला. म्हणजे तुम्ही मला सांगा हा पॉइंट किती आहे? हे असतं, हे किती असतं? नोड आणि अँटी नोड मधला डिस्टन्स किती? हा आहे λ/4. अच्छा, आणि सर हा पॉइंट किती आहे? इथून किती दूर आहे हा पॉइंट? त्यांनी काय ना, त्यांनी कॉर्डिनेट्स दिले, एक्स कॉर्डिनेट्स दिले बेसिकली. हा पॉइंट इथून किती दूर आहे? जर तुम्ही नीट बघायला गेलं तर किती येईल बेटा? हा λ/2 आहे. अरे हा λ/2 आहे ना, नोड आणि नोड मधला λ/2, आणि λ/2 प्लस λ/4 जर तू करशील तर तुला किती येईल? तर तो यायला पाहिजे λ/2 प्लस λ/4, म्हणजे 0.5 प्लस 0.25, 3 λ/4 येईल. 3 λ/4. तसंच जर हा पॉइंट बघायला गेलो आपण, हा पॉइंट किती दूर आहे? तर या पॉइंटला काही नाही बघा, ही टोटल लेमडा आहे, नोड आणि नोड मधला λ/2, परत एकदा λ/2, म्हणजे लॅम्डा प्लस λ/4 म्हणजे किती आलं बेटा? 5 λ/4. पण आता जोपर्यंत मला वेवलेंथ माहिती नाही तोपर्यंत मी आन्सर नाही काढू शकत. मग वेवलेंथ कशी काढायची? वेवलेंथ काढू शकता तुम्ही. कसं? तर सगळ्यात पहिले मी म्हणतो हे टोटल किती? टोटल लेंथ आपल्याला किती बघा? 1 नोड, 2 नोड, 3 नोड, 4 नोड है ना? 4 नोड आहे, म्हणजे λ/2. सो मी म्हणतो बेटा 3 λ/2 इज इक्वल टू एल. सो लॅम्डा किती आला सर? 2l/3 आलं. लॅम्डा किती आला बेटा? 2l/3. मग आता काही नाही, करून टाका. हे किती येणार आहे? पहिलं वाला पॉईंट बघा, पहिला वाला किती? λ/4. λ/4 म्हणजे 2l/3 हा लॅम्डा आहे, आणि डिवायडेड बाय 4 केलं तर किती यायला पाहिजे? हे येतं l/6. येतं का l/6? दुसरं वाला किती येतं? 3 λ/4. 3 λ/4 म्हणजे काय? 3 λ/4 म्हणजे याला 3 नी मल्टिप्लाय करा, याला 3 नी मल्टिप्लाय केलं तर येईल l/2. ठीक आहे. तसंच तिसरं वाला तुम्ही करून घ्या. तिसरं वाला काय? 5 λ/4. 5 λ/4 म्हणजे किती येणार आहे? 5 λ/4 म्हणजे याला 5 नी मल्टिप्लाय केलं तर येईल 5l/6. 5l/6 कुठला आन्सर येते? ए आन्सर. कळायला कसं करायचं? एकदम सोपं आहे सर, काही अडचण नाहीये, घाबरू नका अशा प्रश्नांना. असं करायचं असे प्रश्न. ठीक. किती वेळा विचारलाय बघा, किती वेळा विचारलाय. व्हेन अ सोनोमीटर वायर व्हायब्रेट्स इन थर्ड ओव्हरटोन. थर्ड ओव्हरटोनचा अर्थ कळतो का तुला? थर्ड ओव्हरटोनचा अर्थ काय? फोर्थ हार्मोनिक म्हणजे काय? फोर्थ हार्मोनिक म्हणजे फोर्थ मोड आहे. अरे हो ना, फोर्थ मोड आहे बेटा तो. फोर्थ मोड
तर काय सांगितलं त्यांनी, हा फोर्थ मोडचा अर्थ काय होतो, चार लूप ना, अरे चार लूप की नाही, हो की नाही, तुम्हाला माहिती आहे, काय माहिती तुम्हाला, चार लूप मध्ये किती नोड असतील, चार लूप मध्ये किती, चार मोड मध्ये किती नोड असतात, तर नंबर ऑफ नोड्स हे काय असतं बेटा, एकनी जास्त असतं नंबर ऑफ मोड्स पेक्षा. चार मोड आहे तर 5 नोड असले पाहिजे, 5. सो 5 नोड एकच ऑप्शन आहे, सी ऑप्शन इज द करेक्ट. 5 नोड आणि 6 एंटी नोड. काढून बघा, विश्वास नाही तर काढून बघा. बघा चार लूप आहे, 1 2 3 4 झाले का, 4 1 2 3 4. ओके सर. बघा 1 नोड, 2 नोड, 3 नोड, 4 नोड, 5 नोड. 5 नोड आल्या, किती अँटी नोड आहे, अँटी नोड सर 1 2, इकडे 3 है ना, इकडे 3 पकडलं तरी काही हरकत नाही, ठीक आहे, हे 3 1 2 3 आणि 4. सो लक्षात ठेवा, नंबर ऑफ मोड आपण एक काम करू, नोट्स अपडेट करून टाकू लगेच. याच्यामध्ये एक मी तुम्हाला लिहून दिलं होतं ना, कुठे गेलं ते, कुठे गेलं, हा. सो nth मोडमध्ये n+1 काय असतात, नोड असतात, आणि nth मोडमध्ये मी म्हणू शकतो किती, nth मोडमध्ये n अँटी नोड असतील. ठीक आहे, खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहे, पण जेव्हा परीक्षेला येतात ना तेव्हा मोठ्या बनून जातात त्या गोष्टी. ठीक आहे, कुठे गेला प्रश्न आपला, हा ठीक आहे, दिस इज आवर प्रश्न. नेक्स्ट प्रश्न इज दिस. काय प्रश्न आहे, अ सोनोमीटर एक्सपेरिमेंट द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्यूनिंग फॉर्क किती बेटा, 288. हार्मोनिक्स विल नॉट बी प्रोड्युस्ड इन हार्मोनिक. आता ट्यूनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी दिली आहे, किती फ्रिक्वेन्सीने तो रेझोनेट करतोय. ठीक आहे, सो ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पकडली, जर मी काही दिलं नाही तर पकडू शकतो. तर मला एक माहिती आहे की स्ट्रिंग मध्ये, सोनोमीटर मध्ये कशा फ्रिक्वेन्सी असतात, F 2F 3F 4F, इंटिग्रल मल्टिपल एक्झिस्ट करतं, बरोबर आहे. आता बघा 288 इंटू 2 576, म्हणजे हे पण येऊ शकतं 288 इंटू 1 आहे, हे 288 इंटू 2 आहे. अच्छा, हे 288 इंटू 3 आहे, करून बघा तुम्ही, 288 इंटू किती सर, 3 आहे. पण हे काहीच येत नाही, हे इंटिग्रल मल्टिपल येत नाही. आलं का लक्षात. सो आन्सर काय बेटा, काय, नॉट बी प्रोड्युस्ड म्हणजे हे आन्सर आहे, दिस इज द आन्सर. ओके, चेक करा एकदा. पुढे बघा, 2 युनिफॉर्म वायर ऑफ सेम मटेरियल. आता हे प्रश्न कसे करायचे इथे गडबड करतात विद्यार्थी, नीट लक्ष दे. सेम मटेरियलचा अर्थ काय, डेन्सिटी सेम आहे बरं का, मटेरियल म्हणजे डेन्सिटी सेम, लिनियर मास डेन्सिटी नाही. जाड वायर पण असू शकते आणि बारीक वायर पण असू शकते, ठीक आहे ना. आर व्हायब्रेटिंग अंडर सेम टेन्शन, काय सेम टेन्शन आहे, ठीक आहे, म्हणजे टेन्शन पण सेम दिले. इफ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ फर्स्ट वायर, पहिल्या वायरची पहिली ओव्हरटोन इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ सेकंड वायर. नीट लिहून घे, पहिली ओव्हरटोन ऑफ द फर्स्ट वायर. पहिली ओव्हरटोनचा अर्थ कळतो का तुला, की त्याची 2F असेल ती पहिली ओव्हरटोन म्हणजे सेकंड हार्मोनिक. आलं का लक्षात, सेकंड हार्मोनिक किंवा 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वायर इज इक्वल टू, काय सांगितले, इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ सेकंड वायर. सेकंड ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक, किती, थर्ड हार्मोनिक. सो थर्ड हार्मोनिक म्हणजे 3 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड वायर. ओके, कळालं. इथे परत एकदा सांगतो, फर्स्ट ओव्हरटोन, पहिला ओव्हरटोन म्हणजे सेकंड हार्मोनिक म्हणजे 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट इज इक्वल टू 3 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड. ठीक, त्याच्यानंतर काय सांगितलंय, रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाइस द रेडियस ऑफ सेकंड वायर. रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाइस द रेडियस ऑफ सेकंड वायर. रेशो ऑफ लेंथ ऑफ द फर्स्ट वायर टू सेकंड वायर इज, कुठला फॉर्म्युला वापरायचा, एक फॉर्म्युला तुम्ही यूज करा. एफ इज इक्वल टू, काय फॉर्म्युला दिलाय सर तुम्ही, 1/2L अंडर रूट ऑफ टी अपॉन पायरो, हा फॉर्म्युला दिलाय का, हा फॉर्म्युला दिलाय इन टर्म्स ऑफ रेडियस. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ रेडियस, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. आता मला सांगा, आपल्याला लेंथ आता कसं करतो बघा मी, F2/F1, नीट लक्ष द्या, F2/F1, लेंथ बदलतीये, रेडियस बदलते, काय काय नाही बदलते, डेन्सिटी सेम आहे आणि टेन्शन पण सेम आहे, पाय तर तसा पण सेम आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, नीट लक्ष दे, रट्टा मारायचं नाही, एकदम लॉजिकली सांगतोय तुला. एल आणि आरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे L1R1 अपॉन L2R2. आता F2/F1 किती आहे, F2/F1 किती आहे, 2/3. सो इथे लिहा 2/3
इज इक्वल टू L1 अपॉन L2. R1 अपॉन R2 किती बेटा? R1 अपॉन R2 इथून जर बघायला गेले तर किती यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. सो मला काय विचारलंय त्यांनी? मला विचारलंय रेशो ऑफ लेंथ ऑफ फर्स्ट वायर टू सेकंड वायर्स. सो फर्स्ट अपॉन सेकंड किती येईल? दोन दोन कॅन्सल. सो L1 अपॉन L2 इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 1/3. 1/3 इज राईट आन्सर. ओके, कॅल्क्युलेशन एकदा नीट बघून घ्या कसं करायचं. रेशोचे प्रश्न सीईटीचे फेवरेट असतात. फॉर्म्युला तुला माहिती पाहिजे. हा, किती वर्ष विचारलाय बघ बरं प्रश्न? भरपूर वर्ष विचारलाय. बघा सेम टाईपचा प्रश्न मी तुम्हाला देतोय अजून एक. सेम टाईपचा सीईटीने पुन्हा एकदा विचारला 2025 ला. अ वायर ऑफ लेंथ एल, डायमीटर डी, डायमीटर लेंथ आणि डेन्सिटी, अच्छा डायमीटर डी डेन्सिटी ई, अंडर टेन्शन टी, हॅव्हिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन ए, अनदर वायर ऑफ लेंथ 2L. नीट लक्ष दे. पहिल्याचं लेंथ एल आहे. मी डायमीटर न लिहिता रेडियस लिहितो. अरे काही फरक पडत नाही, फॉर्म्युल्यामध्ये रेडियस आहे. ठीक आहे ना. सो पहिल्याचं रेडियस आर पकडतो, पहिल्याची डेन्सिटी रो पकडतो, ई नाही पकडत. कशाला पकडू ई? ठीक आहे. आणि टेन्शन काय पकडतो बेटा? टी पकडतो. ही पहिल्या वायरचं आहे. दुसऱ्याचं काय? दुसऱ्याचं सगळं दुप्पट आहे, सगळं दुप्पट आहे म्हणजे 2L. त्याच्यानंतर टेन्शन किती आहे? टेन्शन 2T. अच्छा, डायमीटर 3D बघा, डायमीटर 3D. डायमीटर 3 टाइम्स आहे म्हणजे रेडियस पण 3 टाइम्स असेल ना रे. अरे यार, पहिल्याचं डायमीटर डी आहे, दुसऱ्याचं डायमीटर 3D आहे म्हणजे पहिल्याची रेडियस जर आर पकडली तर दुसऱ्याची रेडियस 3R पकडता येईल का नाही? एवढं गरीब बनू नको यार तू. म्हणजे हे 3R येईल. डेन्सिटी किती टाइम्स आहे? डेन्सिटी 2 टाइम्स आहे. हे 2 रो झालं. टेन्शन किती बेटा? टेन्शन 2T आहे. आता रेशो ऑफ NB अपॉन NA विचारलंय. आता एवढं करत बसायला काय काय करायचं? तुला मी फॉर्म्युला दिलाय ना रे, फॉर्म्युला दिलाय ना, फॉर्म्युला लिह बरं. काय फॉर्म्युला होता? परत एकदा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू होतं बेटा 1/2L, 1/2LR, अंडर रूट ऑफ काय होतं इथे? T अपॉन पायरो. आता काय काय चेंज करते? पाय कॉन्स्टंट सगळं चेंज करायला लागलं इथं, सगळं चेंज करायला लागलं म्हणून म्हटलं ना मी सीईटी असं काही पण करू शकते सध्या, पण सोपं आहे. आपण काय करायचंय? त्यांनी काय विचारलंय? FB अपॉन FA. ठीक आहे, FB अपॉन FA. सावधान, सावधान बेटा. FB अपॉन FA काय? आता इनव्हर्सली आहे म्हणजे इथे काय येणार आहे? LARA. ठीक आहे, अपॉन LB RB. ठीक आहे, इथे बघा टेन्शन डायरेक्टली आहे म्हणजे इथे येईल TB अपॉन TA. आणि डेन्सिटी इनव्हर्सली म्हणजे इथे यायला पाहिजे रो A अपॉन रो B. आता व्हॅल्यूज टाका. इज इक्वल टू LARA. तर जिथं जिथं A तिथं तिथं 1 आहे ना. अरे जिथं जिथं A तिथे तिथं 1 आहे म्हणजे इथं L, इथे R, इथे 2L, इथे 2R. हे दुप्पट आहे ना सगळं? नाही नाही, तिप्पट आहे इकडं, तिप्पट आहे रे बाबा. अंडर रूट ऑफ TB बेटा. TB काय? 2T. रो ए किती आहे? सो रो ए ला रो घे है ना, बाकी सगळं काही नाही. इथे T आहे आणि रो बी किती आहे? 2 रो आहे. 2 रो आहे, बरोबर आहे का? कॅन्सल कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. हे किती आलं? R कॅन्सल, L कॅन्सल. 1/6 इज द करेक्ट आन्सर. पण असा प्रश्न आहे ना, एक्झाम प्रेशरमध्ये सॉल्व्ह करायला प्रचंड प्रॅक्टिस लागते आणि थोडं पेशन्स लागतात बेटा, पेशन्स लागतात. म्हणून म्हणतो अशा रेशोच्या प्रश्नांची जेवढी प्रॅक्टिस करा, दॅट इज द पॉवर ऑफ PYQ. तुला जर माहिती असेल सीईटीचा पॅटर्न काय क्वेश्चन विचारायचा, तर तू पटकन सॉल्व्ह करशील. जर तू बाहेर काही करत असशील दुसरं, बाहेरचं करायला मनाई नाहीये, पण आधी हे करा जे सीईटी विचारते. ठीक आहे ना? नाहीतर मग तुला हे क्लिकच करणार नाही. व्हेरी गुड क्वेश्चन यार, व्हेरी गुड क्वेश्चन, मजा आली. सोनोमीटर वायर A of diameter D under tension T having density ρ1 vibrates with the fundamental frequency N. If we use another wire B vibrates with the same frequency, म्हणजे त्या दोघांचा रेशो 1 घ्याल. ठीक, टेन्शन 2T, डायमीटर 2D, डेन्सिटी ρ2. हे करून घ्या यार, होमवर्क करून घ्या. याचा आन्सर बघा, आन्सर सेम करा, सेम प्रोसेस फॉलो करा. युल गेट द आन्सर, युल गेट द आन्सर. हा फॉर्म्युला यूज करा हवं तर, हे डायरेक्ट असा फॉर्म्युला यूज करा. FB अपॉन FA काय येईल सर? 1 येईल. डायमीटरची काळजी करू नको, जो डायमीटरचा रेशो आहे तोच रेडियसचा रेशो आहे. अरे हो की नाही? हो की नाही? बघा बरं, डायमीटर D आणि 2D ते पण माहिती आहे. पण तुला फक्त काय करायचंय? तुला फक्त याचा रेशो पाहिजे ना, रो बी आणि रो ए, जे काही रिलेशन पाहिजे करून घे. अ स्ट्रिंग A has the twice length, twice diameter, twice tension, twice density and another string B overtone of A which will have the same fundamental frequency of B. हे चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. ऐक जरा, माझ्याकडे A स्ट्रिंग आहे. A स्ट्रिंगचं काय? ट्वाइस लेंथ, अच्छा, ट्वाइस डायमीटर म्हणजे 2R, ट्वाइस टेन्शन म्हणजे 2T आणि ट्वाइस डेन्सिटी म्हणजे 2 रो ऑफ अनदर स्ट्रिंग. मग अनदर स्ट्रिंगचं काय असेल? L, R,
टी रो. ठीक आहे. आता काय म्हणते, आता ते म्हणते की ओव्हरटोन ऑफ ए, ओव्हरटोन ऑफ ए हा ए माझ्याकडे, हा एचा कुठला ओव्हरटोन विच विल हॅव द सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ बी. सो आधी एक काम करा तुम्ही, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ बी आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ म्हणजे या दोघांच्या फंडामेंटलचा रेशो फाइंड करा. रेशोचे प्रश्न येथे बघा कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी पुन्हा एकदा तेच करायचं, एफ बी अपॉन एफ ए इज इक्वल टू काय होतं बेटा, इथे इथे होतं सर एल ए आर ए अपॉन एल बी आर बी अंडर रूट ऑफ काय होतं सर टी बी अपॉन टी ए रो ए अपॉन रो बी. क्लिअर क्लिअर सर. आता आता जे बी ए वाला आहे ना ते सगळं दुप्पट आहे, म्हणजे आता 2L 2R एल आर ए वाला दुप्पट आहे ना, ए वाला दुप्पट आहे, मरतो नाही आता इथे मी. इथं बेटा टी, इथं 2T, इथं रो ए किती आहे, ए वाला दुप्पट आहे, ए वाला दुप्पट आहे म्हणजे इथं 2 रो आणि इथं रो, हे तर कॅन्सल होऊन जाईल सगळं. हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 2 2 4. सो एफ बी अपॉन एफ ए इज इक्वल टू 4. याचा अर्थ आलं बी ची फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स आहे ए च्या फ्रिक्वेन्सीच्या, बी ची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ए च्या फंडामेंटलच्या 4 टाइम्स आहे. ठीक आहे. आता काय सांगितलं, ओव्हरटोन ऑफ ए, ओव्हरटोन ऑफ ए याचा अर्थ बघा, आता थोडंसं नीट क्लिअर करतो तुम्हाला. जसं ए ची फ्रिक्वेन्सी, आता बी ची फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स आहे, ए ची फंडामेंटल काय, बी ची फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स आहे फंडामेंटल ऑफ ए. सो ए ची फंडामेंटल एफ आहे. ओके. सो हे फर्स्ट, हे बेटा हे 2F, हे 3F, हे 4F, हे 5F, हे 6F या ए च्या फ्रिक्वेन्सीज आहेत. बरोबर आहे का, ए च्या फ्रिक्वेन्सीज आहे. बी ची फ्रिक्वेन्सी लिहायला जा. सो बी ची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती 4 टाइम्स ऑफ ए च्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे इथे 4 येणार आहे, इथे किती येईल 4F. आलं लक्षात. मग पुढे पण सगळं 4 टाइम्सच होत जाणार, 4 टाइम्स म्हणजे हे किती येणार 8F. अच्छा सर हे किती येणार आहे 4 त्रिक 12F है ना, हे किती येणार आहे 16F. पण जाऊ दे, ते नाही विचारलं. ते काय म्हणतायत, ते हे म्हणतायत की ओव्हरटोन ऑफ ए विच विल हॅव द सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ बी. ओव्हरटोन ऑफ ए, ओव्हरटोन ऑफ ए जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बघा, ही फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटलला मॅच करते. ए ची ही फ्रिक्वेन्सी बी च्या फंडामेंटलला मॅच करते. ही कुठली फ्रिक्वेन्सी आहे, जर तुम्ही बघायला गेलं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, दिस इज फोर्थ हार्मोनिक किंवा याला म्हणू शकतो मी थर्ड ओव्हरटोन. कळालं का तुला, थर्ड ओव्हरटोन, दिस इज द करेक्ट आन्सर. मजा आली काय प्रश्नामध्ये, मजा आली का नाही, असं करायचं हा, असं करायचं. कळतं का तुला काय म्हणतोय मी, येस सर कळालं तुम्हाला. किंवा कुणाला जर ते पण करायची इच्छा नसेल हा, तर तुम्ही काय करू शकता, एफ बी च्या जागी काय टाकू शकता, एफ बी डॅश जागी एफ बी इंटू n+1 करू शकता. पण जाऊ दे, त्याच्यात काही मजा नाही, याच्यात मजा येते मला. एनिवे, द व्हायलिन एमिट्स द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी n1 अंडर टेन्शन टी व्हेन टेन्शन इज इन्क्रीज बाय 44%. बघा पर्सेंटेजचे प्रश्न आहे. ठीक आहे, बाय 44% आहे. ठीक आहे, म्हणजे आधी जर टेन्शन टी होतं, लेटेस्ट से आधी टेन्शन टी होतं, आता टेन्शन किती झाले, आता टेन्शन आहे ना T2 जो आहे बेटा, T2 इज इक्वल टू T1 प्लस 44% ऑफ T1, 44% ऑफ T1 असं हे 44% नि वाढलाय. मग आता 44% म्हणजे T1 प्लस 44 अपॉन 100 ऑफ T1, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन करतो. सो हे किती येईल, हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 1.44 T1. आता काही विद्यार्थ्यांना पर्सेंटेज येत नाही म्हणून असं सांगावं लागतं, नाही तर काही गरज नाही. लेंथ हे बघा, लेंथ सेम आहे, मास पर युनिट लेंथ पण कॉन्स्टंट आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह बिकम्स n2. मग रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ n2 अपॉन n1 इज, आता फ्रिक्वेन्सीचा कुठला फॉर्म्युला वापरायचा, v अपॉन 2l, हा वाला कुठला 1 अपॉन 2l अंडर रूट ऑफ t बाय म्यू. का सर, कारण त्यांनीच प्रश्नामध्ये टेन्शन आणि काय टेन्शन लेंथ आणि मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट दिले. याचा अर्थ हा फॅक्टर कॉन्स्टंट आहे, हा पण फॅक्टर काय सर कॉन्स्टंट आहे, 2 तर तसाही कॉन्स्टंट असतो. म्हणजे मी काय म्हणू शकतो, f1 अपॉन f2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ t1 अपॉन t2. राईट. तर त्यांनी n2 अपॉन n1 विचारलाय, ठीक आहे काही हरकत नाही. म्हणजे f2 अपॉन f1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ t2 बाय t1. सो t2 किती बेटा, व्हॉट इज t2, t2 किती आहे 1.44 T1, 1.44 T1 अपॉन T1
याचा जर तुम्ही बघायला गेले तर 1.2 1.44चा रूट येतो 1.2 राईट. सो इज इक्वल टू 1.2 1.2 म्हणजे किती येणार आहे 12/10. सो दिस इज 6/5 आहे का 6/5. येस इज अ करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर सर, करेक्ट आन्सर. मजा आली मजा आली. काय म्हणताय टेन्शन कितीने वाढवलं 69%ने, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कितीने वाढेल. अरे दादा F2/F1 इज इक्वल टू √T2/T1. आता मी सांगणार नाही की कसं केलं मी. आता जादू 1.69 T1 69% वाढवणे म्हणजे 1.69 टाइम्स होणे. मगाशी जे केलं तेच अपॉन T1 1.67 म्हणजे हे कसलं आहे बेटा 1.3 आहे 1.3 आहे. याचा अर्थ होतो F2 इज इक्वल टू 1.3 टाइम्स F1 राईट. सो 1.3 टाइम्स झाले. 1.3 टाइम्स होणे म्हणजे 30% वाढणे 30% वाढणे. 1.5 टाइम्स होणे म्हणजे 50% वाढणे. 2 टाइम्स होणे म्हणजे 100% वाढणे. अरे हे येतं का तुला, येतं का. इन्क्रीजेस बाय 30%. इन्क्रीजेस बाय काय बेटा 30%. लेंथ ऑफ द स्ट्रेच स्ट्रिंग इज रिड्यूस बाय 40%. म्हणजे बघा आधी लेंथ L होती, आता लेंथ किती झाली सर 40% कमी झाली म्हणजे 0.6 L. आता मी सारखं सांगणार नाही बरं काय, हे सांगणार नाही. हे काय करायचं तुला करायचं असेल तर L2 इज इक्वल टू L1 मायनस 40% ऑफ L1 अलग लक्षात. मग 40/100 घेऊन हेच येईल. आणि टेन्शन किती 44ने वाढवलं म्हणजे टेन्शन एवढं होतं आणि 1.44 T झालं. काय म्हणता येते रेशो ऑफ फायनल अँड इनिशियल फ्रिक्वेन्सी. फायनल अँड इनिशियल फ्रिक्वेन्सी कसं करशील F2/F1 इज इक्वल टू काय येतं बेटा F2/F1. आता टेन्शन पण व्हॅरी करते आणि लेंथ पण व्हॅरी करायला लागली. सो लेंथ इनव्हर्सली असते म्हणून L1/L2 आणि टेन्शन काय रूटमध्ये टेन्शन डायरेक्टली T2/T1. मग आता हे कर L1 किती आहे L1 ला L टाक L2 आहे 0.6 L. √T2 किती बेटा T2 आहे सर 1.44 T/T. T कॅन्सल झालं है ना. 10/6 0.1/0.6 म्हणजे 10/6 5/3 5/3 इंटू 1.2 किती आहे 12×5 60 है ना. 6/3 म्हणजे 2 येते आन्सर. सीईटीला खूप आवडतात रे असे रेशोवाले प्रश्न आहे ना बेटा, सीईटीला फार आवडतात. ठीक आहे. पुढील प्रश्न काय सर. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सोनोमीटर वायर इज 50 हर्ट्ज फॉर सम लेंथ अँड टेन्शन इफ लेंथ इज इन्क्रीज बाय 25%. लेंथ कितीने वाढली 25% वाढली. बाय किपिंग टेन्शन सेम फ्रिक्वेन्सी चेंज विचारलाय. काय विचारलंय सर फ्रिक्वेन्सी चेंज. टेन्शन सेम आहे ना, मग मी आता डायरेक्ट लिहितो F2/F1 इज इक्वल टू L1/L2. अरे टेन्शन सेम आहे ना दादा, लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. आता 25% वाढवली लेंथ 25%. आधी L होती 25ने वाढवली म्हणजे 1.25 L. अरे बरोबर आहे की नाही. हे किती आलं बेटा 4/5. अरे 4/5 येईल का, हे 5/4 असतं है ना 4/5. म्हणजे मी लिहू शकतो F2 इज इक्वल टू 4/5 F1. ठीक आहे. म्हणजे F2 इज इक्वल टू किती आलं F2 इज इक्वल टू 0.8 F1 आलं इथपर्यंत. आता काय विचारलंय त्यांनी किती पर्सेंटनी कमी झालं बरं सांग बरं किती पर्सेंटनी कमी झालं 0.8 F1. आधी F1 होतं नंतर 0.8 F1 झालं म्हणजे किती झालं 20% पगार कमी झालाय आपला है ना. 20% पगार कमी झालाय. हे करून घेशील का, हे करून घेशील का दादा. इफ वी ऍड 3 kg लोड टू द हँगर ऑफ सोनोमीटर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बिकम्स 2 टाइम्स. लोड ऍड करतायत. लोड म्हणजे काय टेन्शन काय असतं माहिती का तुला. टेन्शन असतं बेटा mg आणि टेन्शन काय असतं mg असतं. येस ऑर नो है ना. इनिशियल लोड मस्ट बी अरे यार F2/F1 इज इक्वल टू √T2/T1. बाकी कसली बकवास केलेली नाहीये त्यांनी. लेंथ बिन काही नाही, सगळं कॉन्स्टंट आहे. मग आता F2/F1 किती आहे फ्रिक्वेन्सी म्हणते 2 टाइम्स. सो 2F1/F1 इज इक्वल टू √. लोड काय बेटा लोड 3 kg नी ऍड केलाय. लोड 3 kg नी ऍड केलाय म्हणजे आधी मास जर मी M पकडलं तर नंतर किती येईल M+3. हो की नाही रे. अरे हो की नाही. आधी M होतं नंतर M+3 झालं. ठीक. मग लोड किती आला M+3G. आधी किती होता सर लोड mg होता. हे कॅन्सल झालं बेटा. याला स्क्वेअर कर किती येते 4 इज इक्वल टू M+3/M 4M इज इक्वल टू M+3 3M इज इक्वल टू 3M किती आला बाळा M किती आला M आला सर M आला 1. M किती आला 1 आला आहे का 1 kg. येस इनिशियल लोड म्हणजे Mच विचारलाय M विचारलाय. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सोनोमीटर वायर इज इन टेन्शन अँड द लेंथ आर इन्क्रीज 3 टाइम्स द डायमीटर इज इन्क्रीज ट्वाइस द न्यू फ्रिक्वेन्सी विल बी. काय केलंय त्यांनी टेन्शन बदलले. मग पुढे काय केलंय
लेंथ बदलली, पुढे काय केले, डायमीटर बदलले. मग कुठला फॉर्म्युला वापरशील, फक्त मी फॉर्म्युला सांगतो, बाकी तुम्ही करून घ्या. F2 अपॉन F1 काय करशील, F2 अपॉन F1 इज इक्वल टू काय बेटा, इथे इथे येईल सर L1 R1 अपॉन L2 R2 अंडर रूट ऑफ, टेन्शन तर सेम आहे ना, आणि टेन्शन सेम आहे का, इफ द टेन्शन लेंथ, नाही टेन्शन पण बदलले, टेन्शन बदलले म्हणजे असायला पाहिजे T1 अपॉन T2, आणि डेन्सिटी, डेन्सिटी सेम आहे का, डेन्सिटी सेम आहे, काही दिलं नाही तर डेन्सिटी सेम आहे, म्हणून इथं रो 2 आणि रो 1 लिहित नाही बरं का, कॅन्सल होऊन जाईल. हा फॉर्म्युला वापरा, यूज दिस फॉर्म्युला, यू विल गेट द आन्सर 2000%. ठीक आहे, आन्सर येईल, काळजी करू नको. मी भरपूर सारे प्रश्न सोडवतोय बरं का, तर मग प्रश्न सोडवता सोडवता कधी माझ्याकडनं सिली मिस्टेक झाली तर कमेंटमध्ये मेन्शन करा, काही प्रॉब्लेम नाही बेटा, मी चूक करू शकतो, मला आवडतं चूक करायला, कमेंटमध्ये मेन्शन कर, मी त्याला व्हेरीफाय करेल का मी चूक केली म्हणून. ठीक आहे. ॲट द पोल्स ऑफ द अर्थ, जर तुम्हाला मी इथे जे चूक करतोय ती पकडता आली, याचा अर्थ तुम्ही खरंच अटेंटिव्ह आहात, लिहित आहेत है ना, गोष्टीसारखं ऐकत नाही, तर सर तर काही म्हणतील. ॲट द पोल ऑफ द अर्थ स्ट्रेच वायर ऑफ अ गिवन लेंथ व्हायब्रेट इन युनिसन, युनिसन म्हणजे सोबत. ठीक आहे. ट्युनिंग फॉर्क ॲट द इक्वेटर ऑफ द अर्थ द सेम सेटिंग टू प्रोड्यूस रेझोनन्स विथ द सेम फॉर्क द व्हायब्रेटिंग स्ट्रेंथ वायर. काय म्हणतायत, फॉर सेम सेटिंग टू प्रोड्यूस रेझोनन्स म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी. ओके, विथ द सेम फॉर्क म्हणजे बेटा F2 अपॉन F1 काय 1. ट्युनिंग फॉर्क बदललेला नाहीये, म्हणजे ते आधी जी फ्रिक्वेन्सी होती तीच फ्रिक्वेन्सी आहे. ओके, ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, इक्वेटर आणि पोलची गोष्ट करतायत, तुमच्या डोक्यात लिंक लागली पाहिजे की कुठे ना कुठे जी ची गोष्ट करतायत, म्हणजे इथे ना F2 अपॉन F1 करताना तुम्हाला करावं लागेल अंडर रूट ऑफ T2 बाय T1, आणि T2 बाय T1 ला काय लिहायचं, नीट लक्ष दे, M इंटू G2 बाय M इंटू G1 आणि G2 बदललेले सर, कारण आता ते पोल आणि इक्वेटरला गेले, मास तर कॉन्स्टंटच आहे, मास काय, सेटअप सेमच आहे, सेटअप सेम आहे. सर तुम्ही दुसरे फॉर्म्युले का नाही वापरला, दिलाय का त्यांनी, रेडियस दिलाय का, नाही दिला, डेन्सिटी दिलाय का, नाही दिलं, जे दिले त्याच्यावरून डोकं लावायचं. ठीक. मग आता मला सांग बेटा, जर आपल्याला F2 अपॉन F1 1 आहे ना, आपल्याला काय नाही, अजून एक काहीतरी गोष्ट विसरलो वाटतं मी इथं, काय, व्हायब्रेटिंग लेंथ पण त्यांनी बदलली आहे, म्हणजे मला इथं काय लिहावं लागेल, अजून ॲडिशनली मला लिहावं लागेल L1 अपॉन L2. ठीक आहे ना, L1 अपॉन L2. आता F1 अपॉन F2 तो 1 आहे, अरे F1 अपॉन F2 किती बेटा 1 आहे, सो मी याला असं करतो, इथे 1 करतो, याला 1 केलं तर काय येईल L2 अपॉन L1. सो L2 अपॉन L1 इज इक्वल टू येईल बेटा अंडर रूट ऑफ G2 अपॉन G1. G2 म्हणजे काय बरं, G2 म्हणजे काय, आधी पोलला होता आणि नंतर कुठे गेलाय, ॲट द इक्वेटर. हे बघा, G2 म्हणजे इक्वेटर आहे, आणि G1 म्हणजे काय सर, हे सगळे चांगले प्रश्न आहेत, पोल आहे. मग मला सांग बेटा, G2 मोठा आहे का G1 मोठा आहे, तुला माहिती आहे G1 इज ग्रेटर दॅन G2, कारण पोलला G जास्त असतो, हे तुला माहिती आहे. जर G1 G2 पेक्षा मोठा आहे, तर हा रेशो जो आहे तो 1 पेक्षा काय बेटा लहान आहे, रेशो काय 1 पेक्षा लहान आहे, बिकॉज G1 इज ग्रेटर दॅन G2. जर रेशो 1 पेक्षा लहान आहे याचा अर्थ L2 इज लेस दॅन L1. सो लेंथ काय करावं लागेल, मला डिक्रीज करावं लागेल. काय करावं लागेल, डिक्रीज करावं लागेल. नीट बघा रे बाबा, परत एकदा बघा, सेम कॉन्सेप्टवर प्रश्न विचारलाय. एम इज सस्पेंडेड फ्रॉम वन एंड ऑफ द सोनोमीटर वायर विच इज इन रेझोनन्स विथ ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी एन. द ॲपॅरेटस इज टेकन टू मून, चंद्रावर घेऊन गेले, बिल कोणी भरलं माहिती नाही पण घेऊन गेले. इन ऑर्डर दॅट वायर रेझोनेट विथ द सेम फॉर्क, म्हणजे परत एकदा F2 अपॉन F1 काय सेम आहे, 1 यायला पाहिजे. द मास सस्पेंडेड फ्रॉम द वायर ॲट मून इज, मास सस्पेंडेड इथे कुठे दिले का, लेंथ चेंज केली का, नाही केली, म्हणून मी डायरेक्ट करतो. काय करता सर, F2 अपॉन F1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 अपॉन T1. आता बघा, मास पण चेंज केलंय त्यांनी, मास चेंज केले का, मास चेंज केले, म्हणजे मला असं करावं लागेल M2 G2 अपॉन M1 G1. सो F2 अपॉन F1 काय 1 आहे, याचा अर्थ मी म्हणू शकतो दिस इज इक्वल टू 1. दोन्ही साईडला स्क्वेअर केलं तर येईल M2 G2 इज इक्वल टू किती, M1 G1. मला M2 पाहिजे, M2 इज इक्वल टू M1 G1 अपॉन G2 इज इक्वल टू M1 किती बेटा, M1 M आहे, ग्रॅव्हिटी म्हणजे G आहे, पहिले G आहे ना, पहिले पृथ्वीवर आहे, नंतर कुठे येतो अर्थ, मून आहे मून, सो G/6. नंतर मूनला घेऊन गेलोय ना, G/6 म्हणजे किती आलं, G/6 म्हणजे 6m आलं सर, 6m इज द करेक्ट आन्सर, 6m. The fundamental frequency of sonometer wire carrying mass m, density rho is n hertz.
then the block is completely immersed in a liquid of density rho. The new frequency will be. ऐक जरा मी काय म्हणतोय बघा, जेव्हा हा असा असतो, जेव्हा हा असा लटकवलेला आहे, ठीक आहे ना, जेव्हा असा सोनोमीटर वायर जेव्हा लटकवलेली आहे, म्हणजे जे काही आहे असं त्याचा जो सेटअप आहे तो फील करा जरा, असा काहीतरी सेटअप येतो, ठीक आहे ना. तो अशा वेळेस टेन्शन किती आहे, सुरुवातीचं टेन्शन किती आहे, सुरुवातीचं टेन्शन आहे हा खाली mg फोर्स लागेल ना, सो टी इज इक्वल टू mg हे सुरुवातीला आहे. जेव्हा मी याला पाण्यात बुडवतो, याला कशात बुडवता सर तुम्ही, पाण्यात बुडवता, पाण्यात बुडवलं तर काय होईल, पाण्यात बुडवलं तर बॉयंट फोर्स लागतो, काय लागतो सर, बॉयंट फोर्स लागतो. मी एका लेक्चरमध्ये मागच्या सांगितलं होतं, SHMचं लेक्चर ज्यांनी बघितलं असेल तेव्हा काय सांगितलं होतं सांगतो. इथे लागतो बेटा बॉयंट फोर्स लागतो, तो किती असतो, व्ही त्याची डेन्सिटी किती दिली, लिक्विडची डेन्सिटी सिग्मा, व्ही सिग्मा जी, ठीक. खाली लागतो काय mg आणि वरती काय लागेल, टेन्शन. सो इथे जो टेन्शन येतं, टेन्शन ते किती येतं, ॲपॅरंट वेटचा कन्सेप्ट आहे हा, डायरेक्ट लक्षात ठेवा. टेन्शन इज इक्वल टू, मी हा फॉर्म्युला लिहून दिला होता, मला सांगा कधी लिहून दिलाय, आठवा बरं कधी लिहून दिलाय, mg 1 मायनस रो एस अपॉन, रो एस नाही 1 मायनस रो एल अपॉन रो एस, हे लिहून दिलंय मी तुम्हाला, जी इफेक्टिव्हच्या केसमध्ये लिहून दिले, आठवत असेल तर, हां ज्यांनी लेक्चर रेग्युलर करतात त्यांना कळत असेल मी काय म्हणतोय. सो रो एल अपॉन रो एस, आता रो एल अपॉन रो एस म्हणजे काय, रो एल लिक्विडची डेन्सिटी काय दिली, सिग्मा दिली, सिग्मा अपॉन आणि सॉलिडची रो दिली. सो टी इज इक्वल टू आहे बेटा mg 1 मायनस लिक्विडची डेन्सिटी काय दिली सर, लिक्विडची सिग्मा आणि डिवायडेड बाय रो. सो तुम्हाला टेन्शन मिळालं ना, सेकंड केसचं टेन्शन मिळालं, फर्स्ट केसचं पण टेन्शन तुला माहिती आहे. आता रेशो घेऊन टाक, बाकी काही बदलत नाही. इथे कुठला फॉर्म्युला आहे सर, इथे F2 अपॉन F1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 अपॉन T1, कारण बाकी काही बदललेलं नाहीये. ओके, आलं लक्षात, येस सर. ओके, पुढचा प्रश्न बघा, काय सर पुढचा प्रश्न. आता हा 2025चे प्रश्न आहेत काही, म्हणून करतोय आपण. सोनोमीटर वायर इज इन रेझोनन्स विथ अ ट्युनिंग फॉर्क, मानलं. टेन्शन अप्लाय टू द स्ट्रिंग इज इन्क्रीज टू 9 टाइम्स, म्हणजे आधी टी होतं बेटा, नंतर 90 झालं. आणि काय सांगितलंय त्याच्यानंतर, सांगितलंय की लेंथ ऑफ द वायर किती सांगितली, ट्रिपल केली, म्हणजे आधी एल होती नंतर 3L केले. इट कॅन बी स्टील इन रेझोनन्स विथ द ट्युनिंग फॉर्क, परत एकदा तो ट्युनिंग फॉर्क बरोबर रेझोनन्स मध्ये राहू शकतो. तर कधी राहू शकतो असं म्हणतायत. तर हे प्रश्नामध्ये काय करायचं ना, आधी फ्रिक्वेन्सी बघा तुम्ही, आधी फ्रिक्वेन्सी किती होती माझी, एकदा आपण चेक करू की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बदलली का. एकदा आपण काय करू, चेक करू एकदा. F2 अपॉन F1 इज इक्वल टू काय येणार आहे, टेन्शन आणि लेंथच बदलली ना. सो L1 अपॉन L2 अंडर रूट ऑफ T2 अपॉन T1. सो करा बरं, L1 अपॉन L2 किती येणार आहे, सो L अपॉन 3L आणि T2 अपॉन T1 अंडर रूट ऑफ T किती आहे 90 अपॉन T. सो T कॅन्सल झालं है ना, आणि हा LL कॅन्सल झाला, हा 9 बाहेर येईल 3, 3/3 1 यायला पाहिजे. याचा अर्थ दोघांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय, दोघांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर सेम झाली. अरे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय झाली, सेम झाली. याचा अर्थ आधी जो रेझोनन्स मध्ये असेल, ज्या रेझोनन्स मध्ये तो ट्युनिंग फॉर्क असेल, याच्या फंडामेंटल बरोबर आता पण याच्या फंडामेंटल बरोबरच राहील, कारण दोघांची फंडामेंटल काय बेटा सेम आहे, काहीही फरक पडलेला नाहीये. म्हणजे तो एकाच लूप मध्ये व्हायब्रेट करायला पाहिजे. फंडामेंटल म्हणजे 1 लूप. आलं लक्षात. सपोज असं आलं असतं की ही जी F2 आहे, F2 ही फ्रिक्वेन्सी किती आली असती, ही फ्रिक्वेन्सी आली असती, सपोज आली असती बेटा F1/2, म्हणजे फ्रिक्वेन्सी अर्धी झाली. बरोबर, फ्रिक्वेन्सी काय झाली, अर्धी झाली. आता जर याला परत त्याचा बरोबर व्हायब्रेट करायचं असेल, त्याच ट्युनिंग फॉर्क बरोबर, तर याचा अर्थ हे F1/2 याची फंडामेंटल झाली. कोणाची सर, F2 आहे ना, हा ही फंडामेंटल झाली. याची नेक्स्ट किती येणार आहे, 2 टाइम्स फंडामेंटल, नंतर किती येणार आहे 3 टाइम्स फंडामेंटल, राईट. म्हणजे इथे कुठेतरी तो काय करेल, इथे कुठेतरी तो रेझोनन्स करणार आहे. बरोबर, कारण आता इथे एक्झॅक्टली F1 येते, कळतंय का तुम्हाला, F1 येते. मग इथे जर F1 येते तर हा कुठला मोड आहे, सेकंड मोड म्हणजे काय, 2 लूप. आलं लक्षात. तुम्हाला मी सांगितलंय की सीईटी कसं फिरवू शकते, दिस इज हाऊ इट इज. फ्रॅक्शनल चेंज हा एक फायनल प्रश्न आहे बेटा आजच्या दिवसाचा. नंतर उद्यापासून आपण ऑर्गन पाईप सुरू करू, ऑर्गन पाईप करेक्शन सगळं करून टाकू उद्या. The fractional change in the tension in the sonometer of fixed length to produce the note of 1 octave lower than before. 1 octave lower than before म्हणजे काय, आधी F होती,
तर आता किती पाहिजे, ऑक्टेव्ह लोअर दॅन म्हणजे एफ बाय टू. ऑक्टेव्ह म्हणजे 2चा फॅक्टर आहे, 1 ऑक्टेव्ह हायर म्हणजे किती 2f. आलं लक्षात. लेंथ फिक्स आहे, टेन्शनचा फ्रॅक्शनल चेंज विचारलाय, म्हणजे कसं करावं, मी असं म्हणतो बघा, F2 अपॉन F1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 अपॉन T1. ठीक आहे. सो F2 अपॉन F1 किती आहे, F2 अपॉन F1 करायला गेले तर 1/2. 1/2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 अपॉन T1. याला काय करा, स्क्वेअर करा, 1/4 इज इक्वल टू T2 बाय T1. माझ्याकडे T1 किती आला बघा, T2 किती आला, T2 आला सर T1/4. T1/4 फ्रॅक्शनल चेंज म्हटलंय त्यांनी, किती फ्रॅक्शन चेंज झाला. फ्रॅक्शनल चेंज काढता येतो का तुम्हाला, फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन असंच येईल ना. सो कसं येणार आहे, सो चेंज कसा असतो बेटा, चेंज असतो, आता इथे हे कमी झालंय म्हणून मी मॅग्निट्यूड वाईज घ्यायचं म्हटलं तर इनिशियल टेन्शन मायनस फायनल टेन्शन डिवायडेड बाय इनिशियल टेन्शन, यालाच म्हणतात ना फ्रॅक्शन. अरे फ्रॅक्शनल कधी पण आधीच्या कंपॅरिझन मध्ये असतो. सो हे जर तुम्ही करायला गेले, सो T1 मायनस किती येतं हे T1/4 डिवायडेड बाय T1, हे जर तुम्ही केलं तर येईल 0.75. किती आलं पाहिजे, 0.75 इज द करेक्ट आन्सर, इज द करेक्ट आन्सर. अजून एक प्रश्न आहे, हा सुंदर प्रश्न आहे, हा सुंदर प्रश्न आहे. 2015 a sonometer experiment, bridges are separated by a fixed distance, the wire which is slightly elastic, इथे हे महत्वाचं आहे, emits a tone of frequency n when held together by tension T if the tension is increased to 4 times. The tone emitted by the wire will be of frequency. आपल्याला काय वाटेल, F2 upon F1 is equal to सर डायरेक्ट येईल, सपोज डायरेक्ट येईल अंडर रूट ऑफ T2 बाय T1. ठीक आहे. म्हणजे जर टेन्शन 4 पट झालं, तर फ्रिक्वेन्सी किती होईल, दुप्पट होईल, कारण रूटला आहे ना. आणि हा 4 पट तर इथे 2 यायला पाहिजे, पण तसं नाहीये. का नाहीये, कारण इथे मला L1 पण लिहावं लागेल. का बरं लिहिलं सर L1 सांगतो, L1 अपॉन L2 का बरं लिहिला L1 सांगतो. इथे किती बेटा, L1 अपॉन L2, टेन्शनला लिहा 4T अपॉन T, बरोबर आहे, 4 पट झाले म्हणजे किती 2 टाइम्स L1 अपॉन L2. असं का केलं, कारण इलास्टिक आहे ना, स्लाइटली इलास्टिक म्हणजे काय, जेव्हा तुम्ही त्याच्यावर फोर्स लावाल ना, तेव्हा ती लेंथ काय होईल, वाढेल, म्हणजे L2 इज ग्रेटर दॅन L1. कळते का तुम्हाला, L2 इज ग्रेटर दॅन L1. याचा अर्थ, कारण इलास्टिक म्हणजे ती लेंथ ओढल्या जाईल. ठीक, याचा अर्थ बेटा, मी जर L2 ने डिवाइड केलं, म्हणजे असं म्हणू शकतो का मी L1 अपॉन L2 जो आहे, कारण L2 मोठा आहे, इज लेस दॅन 1. L1 अपॉन L2 काय, लेस दॅन 1. सो दिस फॅक्टर, हा जर लेस दॅन 1 असेल, तर 2 इंटू लेस दॅन 1 किती झालं, लेस दॅन 2. याचा अर्थ फ्रिक्वेन्सीचा रेशो लेस दॅन 2 आहे, म्हणजे स्लाइटली लेस दॅन F, स्लाइटली लेस दॅन व्हॉट, 2n. व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन. आलं लक्षात. मजा आली का तुम्हाला आजचे प्रश्न करायला, सांगा मला कसं, कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा कसं वाटलं तुम्हाला हे क्वेश्चन्स करून. कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आपल्याला. उद्या आपण हे सगळं संपून टाकू बेटा. उद्याचं लेक्चर थोडंसं मोठं राहू शकतं, पण दॅट विल बी एंड ऑफ युअर वेव्स. सो वेव्सला घाबरायची गरज नाही, फक्त हेच प्रश्न वारंवार प्रॅक्टिस करा, थोडी स्पीड वाढवा, बाकी काम होऊन जाईल. ऑल द बेस्ट.